कुरुक्षेत्राची भूमी थरथरत होती. धर्म आणि अधर्माच्या संघर्षाचा तो निर्णायक क्षण. दोन महासेनांचे गर्जणारे नगारे आणि अंधराजा धृतराष्ट्र, ज्याला दिसत नव्हतं पण काळांच्या पावलांचा भास तरीही होत होता. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. श्लोक 1. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वर्त संजय. धृतराष्ट्र म्हणतो, हे संजय, कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीवर युद्धासाठी एकत्र उभे असलेले माझे पुत्र आणि पांडव नेमकं काय करत आहेत? शतकानुशतके अंध असलेला राजा, परंतु आज त्याची अंधता फक्त डोळ्यांमध्ये नव्हती, तर ती त्याच्या मनात होती. आपल्या मुलांबद्दलचं अतिप्रेम, पक्षपात आणि अहंकार यांच्या अंधारात तो गुरफटला होता. कुरुक्षेत्र ही फक्त युद्धभूमी नव्हती, तर ती धर्मक्षेत्र होती, जिथे सत्य आणि असत्याचा अंतिम निर्णय होणार होता. आणि संजय, दिव्य दृष्टी असलेला सारथी, ज्याला सगळं दिसत होतं, आणि धृतराष्ट्राच्या एका प्रश्नातून गुरुकुलापासून चालत आलेल्या धर्म विरुद्ध अधर्म या लढाईची कहाणी उलगडते. या श्लोकातलं सर्वात मोठं सत्य, आपल्या आयुष्यात कुरुक्षेत्र कुठेही असू शकतं. कधी कामाच्या ठिकाणी, कधी नात्यांमध्ये, कधी स्वतःच्या मनातही. आपल्यामध्येही दोन बाजू असतात. मामकः म्हणजे आपला अहंकार, राग, हट्ट, आणि दुसरी बाजू म्हणजे पांडव, म्हणजे आपली सत्यता, संयम आणि योग्य निर्णय. आणि जेव्हा जीवन युद्धासारखं वाटतं, तेव्हा आपल्यालाही थांबून स्वतःला विचारायचं असतं, नेमकं काय चाललं आहे माझ्या मनात? कोणती बाजू मी पोचतोय? आणि अशा एका प्रश्नातून सुरू होते मानवतेच्या इतिहासातील सर्वात महान संवाद, भगवद्गीता. कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीवर सूर्य उगवण्याआधीच रणभूमी जागी झाली होती. ढोलांचे मंद नाद, घोड्यांचे टाप, धुळीचे वातावरण, आणि त्या गोंगाटाच्या मध्यभागी एक युवराज, ज्याच्या मनात गर्वाची ज्वाला धगधगत होती. तो म्हणजे दुर्योधन. या कहाणीवर आधारित पाहूया पुढील श्लोक. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. श्लोक 2. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. संजय म्हणतो, हे राजा धृतराष्ट्र, पांडवांची शिस्तबद्ध व्यवस्थित सेना पाहून दुर्योधन तत्काळ आपल्या आचार्यांजवळ गेला आहे, आणि त्याने तेथे काही शब्द उच्चारले आहेत. दुर्योधन समोर उभी असलेली पांडवांची सेना पाहून क्षणभर हादरतो, कारण त्याला दिसते व्यूह म्हणजे रणनीती, शिस्त, एकता
आणि सत्याच्या बाजूने उभे असलेल्या योद्धांची चमक. हा तोच दुर्योधन ज्याच्या मनात अहंकाराचे वादळ चालू होते, पण त्या क्षणी त्याला जाणवतं हा सामना सोपा नाही. तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे जातो, कारण आतून तो अस्वस्थ असतो आणि प्रत्येक अस्थिर मन त्या क्षणी मार्ग शोधते. या प्रसंगातून दुर्योधनाची असुरक्षितता, त्याचा अहंकार आणि युद्धाची खरी भीषण सुरुवात दिसून येते. हा श्लोक आपल्या आयुष्यात मोठं सत्य सांगतो. जेव्हा आपल्यासमोर मोठं आव्हान उभं राहतं, तेव्हा दोन गोष्टी एकदम उघडतात. पहिली, आपला अहंकार. तो आपल्याला सांगतो मी सगळं सांभाळू शकतो. आणि दुसरी, आपली भीती, जी शांतपणे मनात कुजबुजते. कदाचित मी कमी पडेन. दुर्योधनाप्रमाणेच आपणही अनेकदा बाहेरून कठोर दिसतो, पण आतून असुरक्षित असतो. या श्लोकाचा संदेश असा की जेव्हा जीवन आपल्याला हादरवायला येतं, तेव्हा अहंकार नव्हे तर योग्य मार्गदर्शन शोधणं महत्त्वाचं असतं. दुर्योधनाची हललेली मनस्थिती युद्धाची सुरुवात नव्हे तर संघर्षाच्या मानसशास्त्राची सुरुवात आहे. पुढे संजय काय सांगतो यासाठी पाहूया श्लोक 3. जय श्री कृष्ण. दुर्योधनच्या शब्दांनी कुरुक्षेत्रावरचा वारा जणू थिजून गेला होता, कारण त्याच्या भीतीला लपवणारी गर्वाची कवच हळूहळू तडकत होती. त्या क्षणी गुरु द्रोणांच्या नजरेसमोर युद्धाची आग अधिक प्रखर झाली. ह्या कहाणीवर आधारित पाहूया पुढील श्लोक. अध्याय 1, अर्जुन विषाद योग. श्लोक 3. पश्यैतापाण्डुपुत्राणामाचार्य महती चमुम व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. दुर्योधन म्हणतो, आचार्य, पहा ना, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद पुत्र दृष्टधुम्नने कशी ही विशाल आणि शिस्तबद्ध पांडव सेना उभी केली आहे. येथे दुर्योधनची खरी धूर्तता दिसते. तो द्रोणांना पांडवांची सेना दाखवत एक छोटासा टोमणा मारतो, कारण दृष्टधुम्न हा द्रोणांचा शत्रू द्रुपदचा पुत्र होता आणि त्याला व्यूहरचनेचे शिक्षण द्रोणांनीच दिले होते. म्हणून दुर्योधनचा उद्देश स्पष्ट होता. तुमच्या शिकवणुकीचा फायदा आज माझ्या विरुद्ध पांडव घेत आहेत. ही एक मानसिक चाल होती, राग उत्पन्न करण्याची, द्रोणांच्या भावनांना चिथावणी देण्याची. कारण युद्ध फक्त शस्त्रांनी होत नाही, तर ते आधी मनात पेटतं. आणि दुर्योधनाचा हा संवाद युद्धाच्या मानसशास्त्रातील एक महान उदाहरण आहे. या श्लोकातलं जीवनाचं तत्व. लोक अनेकदा आपली कमजोरी लपवण्यासाठी दुसऱ्यांवर दोष टाकतात. जसे दुर्योधन, ज्याला भीती वाटत होती पांडवाच्या शक्तीची, पण भीती कबूल न करता तो कुरु द्रोणांनाच टोमणा मारतो. आपल्याही आयुष्यात असे प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला स्वतःच्या कमतरता जाणवतात आणि आपण म्हणतो, त्याच्यामुळे असं झालं, तिच्यामुळे मी मागे पडलो,
त्यांनी मला बरोबर शिकवलंच नाही. पण हा श्लोक सांगतो, क्षणभर थांबून स्वतःलाच विचार, तू खरंच कुणाला दोष देतोयस की स्वतःच्या भीतीला झाकतोयस? दुर्योधनचा टोमणा, गुरूंच्या मनात जागवलेला राग आणि वाढत चाललेली अस्थिरता याचीच पुढील पायरी आहे. श्लोक 4. जय श्री कृष्ण. दुर्योधनाचे शब्द रणभूमीच्या शांततेला भेदून गेले होते. त्याच्या नजरेत भीती होती, पण आवाजात आतून उकळणारा अहंकार. पांडवांच्या सैन्यातील महान योद्धे पाहताना त्याच्या मनात हलकासा कंप निर्माण झाला होता. ह्या कहाणीवर आधारित पाहूया पुढील श्लोक. अध्याय 1, अर्जुन विषाद योग. श्लोक 4. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. दुर्योधन म्हणतो, पहा आचार्य, या पांडव सेनेत किती पराक्रमी महाशक्तिशाली धनुर्धारी उभे आहेत. युयुधान, विराट आणि महारथी द्रुपद, जे युद्धात भीम आणि अर्जुनां इतकेच भयंकर आहेत. दुर्योधन आता नावं घ्यायला सुरुवात करतो, कारण तो स्वतःला धैर्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रत्यक्षात तो पांडवांच्या शक्तीची कबुली देत आहे. युयुधान, कृष्णाचा शिष्य, अप्रतिम धनुर्विद्या असलेला योद्धा. विराट, ज्याच्या राज्यात पांडवांनी अज्ञातवास केला होता. शूर पण न डगमगणारा. आणि द्रुपद, द्रोणांचा शत्रू, ज्याच्या मनात प्रतिशोधाची ज्वाला पेटलेली. या 3 योद्धांची फक्त नावे घेताना दुर्योधनाच्या आवाजात एक मिश्र स्वभाव दिसतो, अहंकार आणि असुरक्षिततेचा. हे नाव घेणं म्हणजे त्याची भीतीची अनवधानाने केलेली घोषणा होती. या श्लोकाचा जीवनातील संदेश मोठा आहे. कधी कधी आपणही दुर्योधनासारखे आपल्या समोरच्या आव्हानांची यादी करायला लागतो. परीक्षा अवघड आहे, काम जास्त आहे, स्पर्धा प्रखर आहे, लोक प्रतिभावान आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी त्याबरोबरच एक सत्य लपलेलं असतं. आपल्याला भीती वाटत आहे, पण हे लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे दुर्योधनाला शत्रूंची ताकद मान्य करावी लागली, त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यातील समस्यांची ताकद मान्य करतो आणि त्या समस्येतूनच उपायांची दिशा सुरू होते. हा श्लोक सांगतो, शत्रूची ताकद जाणून घेणं ही कमजोरी नाही, तीही युद्धपूर्व तयारी आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे. दुर्योधन अजूनही पांडवाची शक्ती मोजतच राहणार आहे. पुढील श्लोकात तो सांगतो आणखी भयंकर नाव. चला पाहूया श्लोक 5. जय श्री कृष्ण. दुर्योधन रणांगणाकडे पाहत होता. एक एक नाव त्याच्या जिभेवर येत होतं. प्रत्येक नावासोबत त्याच्या मनातील दडपलेली चिंता थोडी थोडी बाहेर पडत होती. पवित्र कुरुक्षेत्रावर
युद्धाचा श्वास अधिक जड होत होता. ह्या कहाणीवर आधारित पाहूया पुढील श्लोक. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 5. दृष्टकेतुश्च कितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुंगावः. दुर्योधन पुढे म्हणतो, दृष्टकेतू, चेकितान, ताकदवान काशीचा राजा, पुरुजित, कुंतीभोज आणि शूरवीर शैब्य हे सर्व अपवादात्मक पराक्रमी योद्धे आहेत. हे प्रत्येक योद्धे एक वेगळं सामर्थ्य घेऊन उभे होते. दृष्टकेतू चेती राजाचा वीरपुत्र, क्रोध, वेग आणि कौशल्य यांचा संगम. चेकितान यादव कुळातील रणकौशल्यासाठी प्रसिद्ध. काशीराज पवित्र काशीचा राजा, तलवार आणि धनुष्य दोन्हींमध्ये पारंगत. पुरुजित व कुंतीभोज कुंतीचे नातेवाईक, वंश परंपरेने युद्धात कठोर प्रशिक्षित. आणि शैब्य नरपुंगाव म्हणजे पुरुषांमध्ये सर्वोत्तम. दुर्योधन हे सर्व नावे जाहीरपणे घेतो, कारण त्याला समजलं होतं ही फक्त सेना नाही, हे महावीर आहेत जे पांडवांसाठी प्राण देण्यासही तयार आहेत. या प्रत्येक नावासोबत दुर्योधनाच्या मनातला दाब थोडा थोडा वाढत जातो. जणू तो स्वतःला सांगतोय, लक्षात ठेव, समोरची बाजू हलकी नाही. हा श्लोक आपल्या आयुष्यात एक मोठी गोष्ट शिकवतो. आपण ज्या समस्यांचा सामना करतो त्यांच्या मागेही काहीतरी भक्कम कारण असतात. कधी एखादं काम कठीण वाटतं, कधी प्रतिस्पर्धी जास्त सक्षम असतो, कधी परिस्थिती आपल्या बाजूने नसते. या सगळ्याला मान्य करणं म्हणजे पराभव नाही, ती आहे वास्तविकता स्वीकारण्याची ताकद. जसं दुर्योधन एक एक नाव घेत प्रतिस्पर्ध्यांचं सामर्थ्य पाहत होता, तशीच आपल्यालाही आप्त शत्रूंना, परिस्थितींना निष्पक्षपणे पाहायला शिकायला लागतं. कारण सत्य स्वीकारल्याशिवाय रणनीती निर्माण होत नाही. पण दुर्योधनाची ही गणना इथेच संपत नाही. पुढील श्लोकात तो अजूनही भयंकर नावे घेतो. चला पुढे पाहूया श्लोक 6. जय श्रीकृष्ण. आपल्या सेनेतील काही प्रमुख योद्धांची नावे घेतल्यानंतर दुर्योधन आता पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या सर्वात तरुण आणि उत्साही योद्धांची नावे घेऊन आपल्या गुरु द्रोणाचार्यांना अप्रत्यक्षपणे त्यांचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी आव्हान देत आहे. पांडवांची बाजू किती बलवान आहे हे दाखवून तो आपल्या गुरूंवर रणनीती आखण्यासाठी दबाव आणत आहे. आणि दुर्योधन आणखी कोणत्या पराक्रमी योद्धांची नावे घेतो यावर आधारित पाहायला मिळतो तो पुढील श्लोक. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 6. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला, तसेच पराक्रमी युधामन्यू,
आणि शक्तिशाली उत्तमौजा आहेत. आणि सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्वच्या सर्व महारथी, म्हणजे एकाच वेळी हजारो योद्धांशी लढण्याची क्षमता असलेले महान योद्धा आहे. दुर्योधन आता पांडवांच्या सेनेतील तरुण पिढीकडे वळतो. युधामन्यू आणि उत्तमौजा हे दोघेही द्रुपद राजाचे अत्यंत निष्ठावान आणि पराक्रमी सेनापती होते. त्यांची नावे घेऊन दुर्योधन हे दाखवतो की पांडवांकडे केवळ अनुभवीच नाही, तर उत्साही आणि नवीन रक्त सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीच्या पुत्रांचा उल्लेख करतो. अभिमन्यू, ज्याच्या पराक्रमाची गाथा जगभर प्रसिद्ध होती, आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वजण महारथी आहेत. दुर्योधन शत्रूच्या बाजूने लढणाऱ्या प्रत्येक प्रमुख आणि शक्तिशाली व्यक्तीची यादी बनवत आहे. ही त्याची चाणाक्ष रणनीती आहे, जी कुरुक्षेत्राच्या युद्धाचे स्वरूप स्पष्ट करते. ही लढाई केवळ 2 पक्षांची नाही, तर धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या अनेक महान कुटुंबांची आहे. आपल्या जीवनातील संघर्षात केवळ मोठे गुण असून चालत नाही, तर या श्लोकातील 4ही योद्धांकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. युधामन्यू म्हणजे तुमच्या कामाप्रती असलेला अदम्य उत्साह, आणि उत्तमौजा म्हणजे तुमची आंतरिक ऊर्जा आणि तेज. हे 2 गुण तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगात पाय रोवून उभे राहण्यास मदत करतात. सौभद्रो अभिमन्यू हे पराक्रमाचे प्रतीक आहे. अभिमन्यू आपल्याला शिकवतो की जर तुमचे ध्येय मोठे असेल, तर ते साध्य करण्यासाठी लागणारे ज्ञान मिळवण्याची जिद्द तुमच्यात लहानपणापासूनच असायला हवी. परिस्थिती कितीही कठीण असली तरी न डगमगता चक्रव्यूहात शिरण्याचे धैर्य म्हणजे अभिमन्यू. तसेच द्रौपदी पुत्र हे एकत्रित शक्तीचे आणि निष्ठेचे प्रतीक आहेत. ते आपल्याला शिकवतात की जेव्हा आपण सत्याच्या आणि धर्माच्या बाजूने एकत्र येतो, तेव्हा आपली ताकद अनेक पटींनी वाढते. म्हणूनच यश मिळवण्यासाठी केवळ कौशल्य असून चालत नाही, तर ते कौशल्य टिकवून ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा, उत्साह, धैर्य आणि संघटितपणा देखील महत्त्वाचा असतो. पांडवांच्या सेनेची संपूर्ण यादी संपवून दुर्योधन आता आपल्या गुरूंना आपल्या स्वतःच्या सैन्यातील प्रमुख योद्ध्यांची नावे का सांगू लागतो? द्रोणाचार्यांवर दबाव आणण्याची त्याची पुढची रणनीती काय असेल? दुर्योधन आणि द्रोणाचार्यांमधील हा अहंकारी संवाद पुढे कोणते नाट्य घडवतो, हे आपल्याला भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकात कळेल. जय श्रीकृष्ण. पांडवांच्या सेनेतील प्रत्येक महारथीचे नाव मोजून झाल्यानंतर अहंकारी दुर्योधन आता आपल्या गुरूंवर दबाव आणत आहे. शत्रूचे सामर्थ्य दाखवून झाल्यावर त्याला आता आपले सैन्य अधिक शक्तिशाली आहे हे सिद्ध करायचे आहे. तो आपल्या सैन्याचे महत्त्व केवळ माहितीसाठी सांगत नाही, तर तो आपल्या गुरूंना आपली निष्ठा आणि कर्तृत्व दाखवण्याचे एक प्रकारे आव्हान देत आहे. आणि दुर्योधन आपल्या गुरूंसमोर आपल्या सैन्याची यादी कशी सादर करतो, यावर आधारित पाहायला मिळतो तो पुढील श्लोक. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 7. अस्मांक तु विशिष्टाये तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य
संज्ञार्थ तान ब्रवीमि ते. दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला, हे द्विजोत्तम, म्हणजे ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ, आता तुम्ही आमच्या पक्षातील जे विशिष्ट योद्धे आहेत त्यांच्याबद्दल ऐका. माझ्या सैन्याचे जे प्रमुख नायक आहेत त्यांची नावे मी तुम्हाला केवळ माहितीसाठी म्हणजे तुमच्या स्मरणासाठी सांगतो. पांडवांच्या सेनेचे वर्णन केल्यानंतर दुर्योधन आता आपल्या सेनेच्या नायकांचा उल्लेख सुरू करतो. तो द्रोणाचार्यांना द्विजोत्तम म्हणून संबोधित करतो. इथे दुर्योधनाचा चाणाक्षपणा दिसतो. तो एकीकडे गुरूंचा सन्मान करतो आहे, तर दुसरीकडे त्यांना आमचे योद्धे कोण आहेत हे बघा असे सांगून त्यांच्यावर एक मानसिक दबाव आणत आहे. तो संज्ञार्थ हा शब्द वापरतो, ज्याचा अर्थ होतो केवळ आठवण करून देण्यासाठी. दुर्योधनाचा हेतू हा आहे की युद्धाच्या या रणांगणात आपले सैन्य किती मोठ्या आणि शक्तिशाली नेतृत्वाखाली आहे याची जाणीव सर्वांना व्हावी. हा श्लोक दुर्योधनाची रणनीती स्पष्ट करतो. शत्रूचे सामर्थ्य ओळखल्यानंतर आता स्वतःच्या शक्तीला पुन्हा संघटित करण्याचा तो प्रयत्न करत आहे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की आपल्या दैनंदिन आयुष्यात जेव्हा आपल्यासमोर एखादे मोठे संकट किंवा आव्हान उभे राहते, तेव्हा आपण सुरुवातीला समोरच्या समस्येचा आवाका पाहून घाबरतो. पण हा श्लोक आपल्याला युद्धाचे नियोजन आणि आत्मपरीक्षण शिकवतो. जेव्हा संकट समोर असते तेव्हा समस्येची भीती बाळगण्यापेक्षा आपल्या जमेच्या बाजूंची यादी करा. अस्मांक तु विशिष्टाये, म्हणजे तुमच्याकडे असलेली तुमची खास शस्त्रे, जसे की तुमची मेहनत, तुमची चिकाटी किंवा तुमचे जुने अनुभव. आपल्या आयुष्यातील या नायकांची म्हणजे आपल्या शक्तिस्थानांची एकदा उजळणी करा. म्हणजे समजा तुम्ही एखादी कठीण परीक्षा देत असाल किंवा व्यवसायात अडचण आली असेल, तर त्या संकटाकडे पाहण्यापेक्षा तुमच्याकडे कोणती कौशल्ये आहेत यावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा आपण आपल्या बलस्थानांची जाणीव ठेवतो तेव्हा आपला आत्मविश्वास दुप्पट होतो. हा श्लोक आपल्याला सांगतो की जीवनाच्या मैदानात उतरण्यापूर्वी स्वतःच्या सामर्थ्यांची जाणीव असणे हीच अर्धी लढाई जिंकण्याची गुरुकिल्ली आहे. दुर्योधनाच्या सैन्यातील ते विशिष्ट नायक कोण आहेत? भीष्म, कर्ण आणि द्रोणाचार्यांशिवाय आणखी कोणते महारथी कौरवांच्या बाजूने उभे होते? दुर्योधन आपल्या यादीतून कोणत्या पराक्रमी नावांची घोषणा करतो हे आपल्याला भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकात मिळेल. जय श्रीकृष्ण. आपल्या सैन्यातील सामर्थ्याची जाणीव करून दिल्यानंतर दुर्योधन आता महान नायकांची नावे घेण्यास सुरुवात करतो, ज्यांच्या बळावर त्याला हे युद्ध जिंकायचे आहे. तो केवळ नावे घेत नाही, तर प्रत्येक नावाचा उच्चार करून शत्रूच्या मनात धडकी भरवण्याचा आणि आपल्या गुरूंचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्योधन कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या कोणत्या अजिंक्य महानायकांचा उल्लेख करतो यावर आधारित पाहायला मिळतो तो पुढील श्लोक. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 8.
भवान भीष्मच्च कर्णश्च कृपश्च समितिज्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला, या युद्धात तुम्ही स्वतःचे म्हणजे द्रोणाचार्य, पितामहा भीष्म, कर्ण आणि युधात सदैव विजय मिळवणारे कृपाचार्य उपस्थित आहात. तसेच अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्तचा पुत्र भूरिश्रवा हे देखील आपल्या बाजूने उभे आहेत. दुर्योधन आपल्या यादीची सुरुवात अत्यंत चाणाक्षपणे करतो. तो पहिले नाव घेतो भवान, म्हणजे तुम्ही स्वतः द्रोणाचार्य. हे करून तो आपल्या गुरूंना सन्मान देतो, जेणेकरून त्यांनी पांडवांबद्दलचा मोह सोडून पूर्ण ताकदीने लढावे. त्यानंतर तो भीष्म पितामह आणि कर्णाचे नाव घेतो, जे या युद्धात सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत. तो कृपाचार्यांचा उल्लेख समितिज्जयः असा करतो, ज्याचा अर्थ आहे युद्धात नेहमी विजय मिळवणारे. या यादीत तो अश्वत्थामा आणि भूरिश्रवा यासारख्या महान पराक्रमी योद्ध्यांसोबतच आपल्या भावाचे म्हणजे विकर्णाचे नावही घेतो. विकर्ण हा असा योद्धा होता ज्याला धर्म ठाऊक होता, तरीही तो आपल्या भावाच्या बाजूने लढायला उभा होता. ही नावे घेऊन दुर्योधन हे सिद्ध करत आहे की माझ्याकडे विजयासाठी आवश्यक असणारे सर्व दिग्गज योद्धे एकत्र आले आहेत. हा श्लोक आपल्याला शिकवतो की जीवनाच्या युद्धात जेव्हा आपण एखादे मोठे ध्येय साध्य करायला निघतो, तेव्हा आपल्यासोबत कोणती माणसे आणि कोणती साधने आहेत याचे महत्त्व खूप मोठे असते. तुमच्या आयुष्यात भवान म्हणजे तुमचे शिक्षक किंवा मार्गदर्शक, भीष्म म्हणजे तुमचे संस्कार आणि कर्ण म्हणजे तुमचे नैसर्गिक कौशल्य असते. अनेकदा आपल्याकडे सर्व काही असूनही आपण डळमळीत होतो, पण दुर्योधनासारखे आपल्याकडे जमेच्या बाजूत तपासून पहा. आपल्या आयुष्यातील अशा समितिज्जय म्हणजे यशस्वी गुणांना ओळखा. जेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुमच्या पाठीशी अनुभवाचे भीष्म आणि ज्ञानाचे द्रोणाचार्य उभे आहेत, तेव्हा कोणत्याही संकटावर विजय मिळवण्याचा मार्ग सुकर होतो. तुमच्याकडे असलेल्या माणसांचे आणि गुणांचे मोल ओळखा, कारण तीच तुमची खरी संपत्ती आहे. दुर्योधनाने महानायकांची नावे तर घेतली, पण त्याला माहीत आहे की केवळ नावाने युद्ध जिंकले जात नाही. या योद्धांचा आपल्याप्रती असलेला त्याग किती मोठा आहे हे तो पुढच्या श्लोकात सांगणार आहे. दुर्योधनच्या मते हे योद्धे त्याच्यासाठी काय अर्पण करायला तयार आहेत हे आपल्याला भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकात कळेल. जय श्री कृष्ण. आपल्या सैन्यातील प्रमुख महानायकांची नावे घेतल्यानंतर दुर्योधनाचा आत्मविश्वास आता 7व्या गगनाला भिडला आहे. त्याला केवळ आपल्या सेनापतींवरच नाही, तर आपल्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे. हे सैन्य केवळ लढण्यासाठीच नाही, तर आपल्यासाठी काहीही करायला तयार आहे हे तो अत्यंत अभिमानाने सांगतो. आणि हे सर्व योद्धे कोणत्या जिद्दीने रणांगणात उतरले आहेत
यावर आधारित पाहायला मिळतो तो पुढील श्लोक. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 9. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शास्त्र प्रहरणः सर्वे युद्ध विशारदः. दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला, यांच्याशिवाय दुसरेही असे अनेक शूरवीर योद्धे आहेत जे माझ्यासाठी आपले प्राण अर्पण करायला तयार आहेत. हे सर्व योद्धे अनेक प्रकारची शस्त्रे चालवण्यात आणि युद्धकलेत अत्यंत विशारद म्हणजे निष्णात आहेत. दुर्योधन इथे आपल्या सैन्याच्या अफाट सामर्थ्याचे वर्णन करतो. तो म्हणतो की केवळ भीष्म किंवा द्रोणाचार्य नाही, तर असे अनेक शेकडो शूरवीर आहेत ज्यांनी माझ्या विजयासाठी आपले आयुष्य पणाला लावले आहे. त्याला वाटते की हे सर्व लोक केवळ त्याच्यासाठी आपले प्राण द्यायला तयार झाले आहेत. हे सर्व योद्धे तलवार, धनुष्यबाण, गदा अशा विविध शस्त्रांमध्ये प्रवीण आहेत. दुर्योधन आपल्या गुरूंना हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे की आपले सैन्य तांत्रिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहे. प्रत्येक योद्धा युद्ध विशारद आहे, ज्याचा अर्थ असा की युद्धातील प्रत्येक डावपेच आणि रणनीतीचे उत्तम ज्ञान आहे. हा श्लोक आपल्याला सांघिक शक्ती आणि समर्पणाचे महत्त्व सांगतो. जीवनात जेव्हा आपण एखादे मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवतो, तेव्हा केवळ आपल्याकडे चांगले नेतृत्व असून चालत नाही, तर आपल्यासोबत असलेल्या प्रत्येक घटकाची निष्ठा महत्त्वाची असते. तुमच्या आयुष्यातील शूरवीर म्हणजे तुमचे मित्र, तुमचे कुटुंब आणि तुमचे सहकारी, जे तुमच्या स्वप्नांसाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. पण इथे एक सावधगिरीचा इशाराही आहे. दुर्योधनाला वाटते की लोक त्याच्यासाठी प्राण द्यायला तयार आहेत, पण खरा विजय हा अहंकाराने नाही, तर धर्माने मिळतो. तुमच्या कामात विशारद म्हणजे कुशल बना, पण ते कौशल्य सत्कार्यासाठी वापरा. जेव्हा तुमची कौशल्ये आणि तुमच्या सहकाऱ्यांची निष्ठा एकत्र येते, तेव्हा तुम्ही कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास समर्थ होता. दुर्योधनाने आपल्या सैन्याची आणि शस्त्रांची प्रशंसा तर केली, पण तरीही त्याच्या मनात एक अज्ञात भीती लपलेली आहे. आता तो आपल्या सैन्याची तुलना थेट पांडवांच्या सैन्याशी करणार आहे. दुर्योधनाच्या मते कोणाचे परडे जड आहे हे आपल्याला भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकात कळेल. जय श्रीकृष्ण. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप पैसा आहे, मोठी माणसं आहेत किंवा खूप मोठं साधन आहे म्हणजे आपण सुरक्षित आहोत. पण हाच गर्व कधी कधी आपल्या विनाशाचं कारण ठरतो. स्वतःच्या सामर्थ्याचा अतिगर्व माणसाला कसा बुडवतो आणि दुर्योधनाची हीच चूक आपल्याला काय धडा शिकवते, जाणून घेऊया आजच्या या श्लोकातून, जो तुमच्या जगण्यातील अहंकाराचा पडदा दूर करेल. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 10. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं.
दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला, भीष्म पितामहांच्या नेतृत्वाखाली आपले हे सैन्य अपर्याप्त म्हणजे अमर्याद आणि अजिंक्य आहे, परंतु भीमसेनाच्या नेतृत्वाखाली पांडवांचे हे सैन्य पर्याप्त म्हणजे मर्यादित आणि सहज जिंकण्यासारखे आहे. दुर्योधन इथे आपल्या सैन्याच्या संख्येवर आणि अनुभवावर प्रचंड विश्वास दाखवतो. तो म्हणतो की ज्या सैन्याचे रक्षण स्वतः भीष्म पितामहा करत आहेत, त्या कौरव सेनेला हरवणे अशक्य आहे. त्यांच्या तुलनेत पांडवांचे सैन्य आकाराने लहान आणि त्याचे नेतृत्व भीम करत आहे, जो दुर्योधनाचा कट्टर शत्रू आहे. पण या वाक्यात दुर्योधनाचा एक मानसिक खेळ लपलेला आहे. तो स्वतःला आणि आपल्या गुरूंना हे सांगून धीर देण्याचा प्रयत्न करतोय की आपण संख्येने जास्त आहोत आणि आपल्याकडे अनुभवी सेनापती आहेत, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. मात्र इतकी मोठी सेना असूनही तो पांडवांच्या सैन्याची तुलना करतोय. हेच दर्शविते की त्याच्या मनात कुठेतरी पराभवाची भीती डोकावत आहे. हा श्लोक आपल्याला मानसिक शक्ती आणि आत्मविश्वासाचे महत्त्व सांगतो. अनेकदा आपल्या आयुष्यात जेव्हा एखादे मोठे संकट येते, तेव्हा आपण केवळ संख्येवर किंवा साधनांवर विसंबून राहतो. आपल्याला वाटते की आपल्याकडे खूप पैसा आहे, खूप माणसे आहेत, म्हणजे आपण सुरक्षित आहोत. पण लक्षात ठेवा, केवळ साधनांची गर्दी असून चालत नाही, तर ती साधने चालवणारा आत्मविश्वास आपल्याकडे हवा. दुर्योधनाकडे अफाट सैन्य होते, पण त्याच्याकडे धर्म आणि शांती नव्हती. दुसरीकडे पांडवांकडे सैन्य कमी असूनही त्यांचा हेतू स्पष्ट होता. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे असलेल्या साधनांचा गर्व करण्यापेक्षा त्या साधनांचा वापर योग्य हेतूने करा. शत्रूला कधीही कमी लेखू नका आणि स्वतःच्या अहंकारालाच आपले सामर्थ्य समजू नका. आपल्या सैन्याला अजिंक्य ठरवल्यानंतर दुर्योधन आता युद्धाची अंतिम आज्ञा देणार आहे. भीष्म पितामहांच्या संरक्षणासाठी तो संपूर्ण सैन्याला कोणत्या महत्त्वाच्या सूचना देतो, हे आपल्याला भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकात कळेल. जय श्रीकृष्ण. आयुष्याच्या युद्धात यश मिळवण्यासाठी केवळ धावून चालत नाही, तर आपल्या मुख्य आधाराला जपून ठेवावं लागतं. कुरुक्षेत्रावर दुर्योधनाने आपल्या सैन्याला एकच आदेश दिला होता, आपली जबाबदारी पार पाडा, पण भीष्म पितामहांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्याला ठाऊक होतं की आधार पडला की यशही माती मोल होतं. आपल्या आयुष्यातला हा भीष्म पितामहांसारखा आधार नेमका कोण आहे? जबाबदारी आणि लक्ष्याचा समतोल कसा साधायचा, जाणून घेऊया आजच्या या 11व्या श्लोकातून, जो तुम्हाला यशाचं खरं सूत्र सांगेल. अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 11. ऐनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला, त्यामुळे आता तुम्ही सर्वजण आपापल्या नेमून दिलेल्या मोर्चांवर म्हणजे युद्धाच्या विविध प्रवेशद्वारांवर स्थिर व्हा
आणि सर्व बाजूंनी केवळ पितामह भीष्म यांचेच रक्षण करा. दुर्योधन इथे एक चतुर सेनापतीप्रमाणे सूचना देत आहे. तो सर्व योद्धांना सांगतो की युद्धाच्या मैदानात तुमची जी जागा ठरवून दिली आहे तिथे तुम्ही खंबीरपणे उभे राहा. पण या सगळ्यात त्यांचे मुख्य लक्ष भीष्म पितामहांच्या सुरक्षिततेवर आहे. त्याला माहीत आहे की पांडवांच्या बाजूने शिखंडीसारखे योद्धे पितामह भीष्मांसमोर आव्हान उभे करू शकतात. दुर्योधन आपल्या गुरूंना आणि सैन्याला सांगतोय की जर आपण भीष्मांना सुरक्षित ठेवले तर ते एकटेच पूर्ण पांडव सेनेचा अंत करू शकतात. इथे दुर्योधनाचा सावधपणा दिसून येतो. त्याला विजयाची खात्री तर आहे, पण आपल्या सर्वात मोठ्या शक्तीला गमावण्याची भीतीही तितकीच आहे. हा श्लोक आपल्याला एक अत्यंत महत्त्वाच्या सत्याची जाणीव करून देतो. दुर्योधन आपल्या सैन्याला सांगतोय की रणांगणात तुम्ही कुठेही तैनात असा, पण पितामह भीष्म यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका, कारण तेच या युद्धाचा मुख्य आधार आहे. आपल्या आयुष्यातही यशाच्या शिखराकडे धावत असताना अशाच काही महत्त्वाच्या आधारांना आपण विसरून जातो. ज्या वडिलांच्या कष्टांच्या सावलीत आपण मोठे झालो, ज्यांनी स्वतःच चटके सोसून आपल्याला इथवर पोहोचवले, आज व्यवहाराच्या घाईत आपण त्यांच्याच अस्तित्वाकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. हे विसरून चालणार नाही. जसे भीष्म पितामह पडले आणि कौरवांचे सैन्य अनाथ झाले, तसेच जर आपले आरोग्य ढासळले किंवा आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले वडील, आपला तो सच्चा मित्र ज्याने संकटात आपल्याला सावरले, हे आधार जर आपण गमावले तर मिळवलेले सर्व यश आणि संपत्ती एका क्षणात मातीमोल होईल. म्हणूनच जीवनाचे हे युद्ध लढत असताना आपल्या कर्तव्यासोबतच ज्यांच्यामुळे आपण आज उभे आहोत त्या आपल्या माणसांचे आणि आपल्या आरोग्याचे रक्षण करायला कधीही विसरू नका. जेव्हा तुमचा मूळ आधार मजबूत असतो तेव्हाच तुमचा विजय होतो. दुर्योधनाचे हे बोलणे ऐकून पितामह भीष्म काय प्रतिक्रिया देतात, रणांगणावर युद्धाचा पहिला शंखनाद कसा होतो, हे जाणून घेण्यासाठी आपण भगवद्गीतेचा प्रवास असाच सुरू ठेवूया. जय श्री कृष्ण. जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती संकटात किंवा गोंधळात असते तेव्हा केवळ शब्दांनी नाही तर आपल्या कृतीने तिला धीर देणं किती महत्त्वाचं असतं हे आजचा श्लोक आपल्याला शिकवतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा दुर्योधनाचा आत्मविश्वास डगमगू लागला तेव्हा भीष्म पितामहांच्या एका शंखनादाने संपूर्ण वातावरण कसं बदलून गेलं आणि त्यांच्या या एका कृतीने दुर्योधनाला कोणता मोठा संदेश दिला. चला पाहूया श्रीमद भगवद्गीतेचा हा अत्यंत प्रेरणादायी श्लोक. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 12. तस्य सज्जनयन् हर्ष कुरु वृद्धः पितामह सिंहनाद विनदोच्चैः शंख दद्मौ प्रतापवान. मग कुरुवंशातील सर्वात वृद्ध अत्यंत प्रतापी असे पितामह भीष्म यांनी दुर्योधनाच्या मनात आनंद निर्माण करण्यासाठी सिंहासारखी गर्जना केली आणि आपला शंख मोठ्याने फुंकला. भीष्म पितामह हे केवळ कौरव सेनेचे सेनापतीच नव्हते,
तर ते कुटुंबातील सर्वात मोठे व्यक्तिमत्व होते. दुर्योधनाच्या बोलण्यातील अस्वस्थता त्यांनी ओळखली होती. त्याला धीर देण्यासाठी आणि आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे दर्शवण्यासाठी त्यांनी रणांगण दणाणून सोडणारी गर्जना केली. त्यांचा तो शंखनाद म्हणजे युद्धाची अधिकृत घोषणा होती. या शंखनादाने हे स्पष्ट केले की आता चर्चेची वेळ संपली आहे आणि प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे. भीष्मांचा हा प्रताप पाहून दुर्योधनाचा आत्मविश्वास क्षणात वाढला आणि संपूर्ण कौरव सेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हा श्लोक आपल्याला प्रोत्साहन आणि पुढाकार घेण्याचे महत्त्व शिकवतो. आपल्या आयुष्यात किंवा कार्यक्षेत्रात जेव्हा आपला एखादा सहकारी किंवा छोटा भाऊ बहीण गोंधळलेल्या स्थितीत असतात किंवा घाबरलेले असतात, तेव्हा मोठ्या व्यक्तीचे कर्तव्य असते की त्याला धीर देणे. भीष्म पितामहांप्रमाणे कधीकधी शब्दांपेक्षा तुमची एक कृती समोरच्याच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवू शकते. तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा पुढाकार घ्या. तुमची सकारात्मकता आणि तुमचा खंबीर पाठिंबा इतरांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरू शकतो. हा श्लोक सांगतो की जेव्हा संकट येते तेव्हा गप्प बसण्यापेक्षा आत्मविश्वासाने आपली भूमिका स्पष्ट करा, जेणेकरून तुमच्या सोबतच्या लोकांचे मनोबल वाढेल. भीष्म पितामहांच्या त्या शंखनादानंतर कौरवांच्या बाजूने जो वाद्यांचा कल्लोळ झाला त्याने वातावरण कसे बदलले, पांडवांनी या शंखनादाला कसे उत्तर दिले, हे आपल्याला भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकात कळेल. जय श्री कृष्ण. जेव्हा संकट चहू बाजूंनी चालून येतं आणि भीतीचा आवाज तुमच्या कानात घुमू लागतो, तेव्हा स्वतःचा आत्मविश्वास कसा टिकवून ठेवायचा. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा एकाच वेळी हजारो शंख आणि नगारे वाजले, तेव्हा त्या भयानक आवाजाने सर्वांचीच धडधड वाढवली होती. पण अशा कोलाहलातही विजयाचा मार्ग कसा शोधायचा, चला पाहूया श्रीमद भगवद्गीतेचा हा 13वा श्लोक, जो तुम्हाला संकटाच्या वेळी सज्ज राहायला शिकवेल. अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 13. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमु लोभवता. त्यानंतर एकाच वेळी अनेक शंख, नगारे, ढोल, मृदंग आणि रणशिंगे वाजवली गेली. त्या सर्व वाद्यांचा तो एकत्रित आवाज अत्यंत भयानक आणि रणांगण दणाणून सोडणारा होता. भीष्म पितामहांच्या त्या शंखनादाने जणू एक ठिणगी टाकली आणि संपूर्ण कौरव सैन्य पेटून उठले. केवळ एक शंख नाही तर हजारो शंख आणि विविध प्रकारची युद्ध वाद्ये एकाच वेळी वाजू लागली. हा आवाज इतका भयानक आणि मोठा होता की जणू काही आभाळ फाटत आहे. नगारे आणि ढोलांच्या त्या प्रचंड आवाजाने कुरुक्षेत्राच्या मैदानात एक भीतीचे आणि उत्साहाचे संमिश्र वातावरण तयार झाले. कौरव सैन्याने या आवाजातून आपली शक्ती आणि युद्धाची तयारी पांडवांना दाखवून दिली. हा आवाज केवळ संगीताचा नव्हता, तर तो येणाऱ्या महासंहाराची नांदी होती.
हा श्लोक आपल्याला समूहाची शक्ती आणि सजगता शिकवतो. जेव्हा एखाद्या मोठ्या कार्याची सुरुवात होते तेव्हा केवळ प्रमुखाने पुढाकार घेऊन चालत नाही, तर संपूर्ण समूहाने त्याला प्रतिसाद देणे आवश्यक असते. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण एखादे ध्येय निश्चित करतो तेव्हा आपल्यातील सर्व शक्ती, सर्व विचार आणि सर्व साधने एकाच वेळी सक्रिय झाली पाहिजेत. जसे रणशिंगवाल्यांनी आणि ढोलवाल्यांनी पितामहांच्या आवाजाला साथ दिली, तसेच तुमच्या मनातील विचारांनी तुमच्या निश्चयाला साथ दिली पाहिजे. जेव्हा तुमचा निश्चय आणि तुमची कृती एकाच वेळी गर्जना करतात तेव्हा तुमच्या यशाचा आवाज संपूर्ण जगात घुमतो. कोणत्याही मोठ्या कामात आपली सर्व शक्ती एकाच वेळी झोकून देणे हेच यशाचे गमक आहे. कौरवांनी तर आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले, पण या प्रचंड कोलाहलाला पांडवांच्या बाजूने काय उत्तर मिळणार होते? भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या आव्हानाला कसे सामोरे जातात हे आपल्याला भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकात कळेल. जय श्रीकृष्ण. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे पडलात आणि शत्रूचं सैन्य तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे, तेव्हा फक्त एकच गोष्ट तुम्हाला वाचवू शकते, ती म्हणजे योग्य मार्गदर्शन. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा कौरवांच्या भयानक आवाजाने भीती पसरली होती तेव्हा एक भव्य रथातून विजयाचा पहिला दिव्य शंखनाद घुमला. ज्या रथाचे सारथी खुद्द भगवान श्री कृष्ण आहे, तिथून पराभवाचा प्रश्नच उरत नाही. चला पाहूया श्रीमद भगवत गीतेचा हा 14वा श्लोक, जो तुम्हाला सांगेल की संकटात तुमची खरी ताकद नेमकी कुठे लपलेली असते. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 14. ततः श्वेतैर्हर्ययुक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यो शंखो प्रदध्मतुः. त्यानंतर पांढऱ्या घोड्यांनी जुंपलेल्या एका भव्य आणि दिव्य रथात बसलेल्या माधव म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि पांडुपुत्र अर्जुन यांनी आपले दिव्य शंख वाजवले. हा श्लोक अत्यंत भव्य आहे. कौरवांचा आवाज गोंगाटासारखा होता, पण पांडवांचे प्रत्युत्तर हे दैवी आणि शिस्तबद्ध होते. अर्जुनाचा रथ हा सामान्य रथ नव्हता, तर तो अग्निदेवाने दिलेला एक भव्य रथ होता, ज्याला शुभ्र पांढरे घोडे जुंपले होते. या रथावर स्वतः सृष्टीचा चालक श्री कृष्ण आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन स्वार होते. जेव्हा श्रीकृष्णांनी आपला शंख वाजवला तेव्हा तो केवळ आवाज नव्हता, तर तो अधर्माचा नाश होणार असल्याची घोषणा होती. अर्जुनानेही आपल्या शंखाचा नाद करून स्पष्ट केलं की तो युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे. हा क्षण दर्शवितो की जेव्हा तुमच्या रथाचे सारथ्य माधव करत असतात तेव्हा तुमचा विजय रणांगणात उतरण्यापूर्वीच निश्चित झालेला असतो. हा श्लोक आपल्याला साधनांचे पावित्र्य आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व शिकवतो.
आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्याला मोठ्या आव्हानांचा सामना करायचा असतो, तेव्हा तुमच्या रथाचे घोडे श्वेत म्हणजे तुमचे विचार आणि हेतू शुद्ध असायला हवेत. तुमच्या आयुष्याचा रथ किती भव्य आहे यापेक्षा त्या रथाचे सारथ्य कोण करत आहेत हे जास्त महत्त्वाचे असते. जर तुम्ही तुमचे जीवन श्रीकृष्णांसारख्या उच्च विचारांच्या किंवा योग्य मार्गदर्शकाच्या हाती सोपवले, तर संकटे कितीही मोठी असली तरी तुम्ही न डगमगता ध्येयापर्यंत पोहोचू शकता. हा श्लोक आपल्याला सांगतो की जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो आणि पाठीशी योग्य मार्गदर्शक असतो, तेव्हा तुमच्या यशाचा शंखनाद हा केवळ आवाज नसून तर ती एक दिव्य शक्ती बनते. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या त्या दिव्य शंखांची नावे काय होती? त्या शंखनादाचा कौरव सेनेवर परिणाम काय झाला? हे आपल्याला भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकात कळेल. जय श्री कृष्ण. गर्दीत स्वतःची ओळख हरवल्यासारखं वाटतंय का? तुमचं काम, तुमची मेहनत जगासमोर का येत नाहीये? कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा श्रीकृष्णाने पांचजन्य आणि अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख फुंकला, तेव्हा त्या आवाजाने त्यांची वैयक्तिक ताकद जगाला सिद्ध केली होती. आजचा हा 15वा श्लोक तुम्हाला शिकवेल की तुमचं एक विशेष कौशल्य तुम्हाला संकटात कसं सावरू शकतं आणि शत्रूच्या मनात धडकी भरवू शकतं. चला पाहूया पांडवांच्या त्या दिव्य शंखांची शक्ती आणि त्यातून मिळणारा यशाचा मंत्र या पुढील श्लोकातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 15. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दध्मो महाशंखम भीमकर्मा व्रकोदरः. ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला. धनंजय म्हणजे अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला. आणि भयंकर कर्मे करणाऱ्या अति खादाड भीमसेनाने पौंड्र नावाचा महाशंख वाजवला. या श्लोकात पांडवांच्या बाजूच्या 3 मुख्य शक्तींची ओळख करून दिली आहे. श्रीकृष्णांच्या शंखाचे नाव पांचजन्य होते, ज्याचा आवाज अधर्माचा नाश करणारा होता. अर्जुनाला धनंजय म्हटले गेले आहे कारण त्याने राजसूय यज्ञ करण्यासाठी अफाट संपत्ती जिंकली होती. त्याच्या शंखाचे नाव देवदत्त होते, जो त्याला देवराज इंद्रकडून प्राप्त झाला होता. तिसरा शंख होता तो पौंड्र, जो भीमसेनाने वाजवला. भीमाला व्रकोदर म्हटले आहे कारण त्याची पाचन शक्ती लांडग्यासारखी तीव्र आणि तो अफाट शक्तीचा स्वामी होता. जेव्हा या 3 महाबलाढ्य वीरांनी आपापले शंख फुंकले, तेव्हा कौरव सेनेच्या मनात धडकी भरली. हे शंख केवळ विजयाचे प्रतीक नव्हते, तर ते या युद्धाच्या भीषणतेची साक्ष देत होते. हा श्लोक आपल्याला वैयक्तिक ओळख आणि सामर्थ्याचे महत्त्व शिकवतो. ज्याप्रमाणे प्रत्येक शंखाचे एक खास नाव आणि आवाज होता, तसेच आपल्या प्रत्येकाकडे एक विशेष कौशल्य
किंवा एक विशेष ओळख असते. तुमची ओळख तुमच्या कामातून निर्माण झाली पाहिजे. अर्जुनाकडे देवदत्त होता, जो त्याच्या परिश्रमाचे फळ होते. तुमच्या आयुष्यातही तुमचे गुण तुमचे शंख आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे काम पूर्ण क्षमतेने करता, तेव्हा तुमचा शंखनाद जगाला ऐकू जातो. तसेच भीमाप्रमाणे आपल्यातील ऊर्जेचा वापर कठीण प्रसंगात पूर्ण ताकदीने करणं आवश्यक असते. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे स्वतःचे विशेष कौशल्य असते आणि ते तुम्ही योग्य वेळी वापरता, तेव्हा तुमची धाक समोरच्या आव्हानांवर आपोआप बसते. आणि तुमच्याकडे असं कोणतं विशेष कौशल्य किंवा विशेष गुण आहे ज्याला तुम्ही तुमचा स्वतःचा शंख मानता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या श्लोकात. जय श्रीकृष्ण. जेव्हा लोक तुमच्या शांततेला तुमची कमजोरी समजतात, तेव्हा तुमची एकजूट आणि कर्तव्य हेच त्यांना दिलेलं सर्वात मोठं उत्तर असतं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर केवळ मुख्य योद्ध्यांनीच नाही, तर धर्मराज युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव यांनीही आपले शंख फुंकून हे सिद्ध केलं की धर्माच्या विजयासाठी पूर्ण कुटुंब एकत्र उभा आहे. आजचा हा 16वा श्लोक तुम्हाला शिकवेल की यशाचा अनंत मार्ग शोधण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कसं चालायचं, हेच आपण आज समजून घेणार आहोत या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 16. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सह देवश्च सुघोष मणिपुष्पकौ. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरने अनंत विजय नावाचा शंख वाजवला, तर नकुल आणि सहदेव यांनी अनुक्रमे सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. पांडवांच्या बाजूने आता संपूर्ण राजपरिवारानं युद्धाची घोषणा केली आहे. सर्वात थोरले बंधू धर्मराज युधिष्ठिर, ज्यांच्याकडे संयम आणि धर्माचे बळ होते, त्यांनी अनंत विजय नावाचा शंख फुंकला. हे नाव सुचवते की धर्माचा विजय हा अनंत असतो. त्यानंतर नकुल आणि सहदेव, जे आपल्या सौंदर्यासाठी आणि बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होते, त्यांनीही आपले शंख वाजून हे दाखवून दिले की ते केवळ सुंदरच नाही, तर रणांगणात शत्रूचा नाश करण्यासाठी तितकेच सामर्थ्य देखील आहे. नकुलाच्या शंखाचे नाव सुघोष, म्हणजे ज्याचा आवाज गोड पण गंभीर आहे, आणि सहदेवाच्या शंखाचे नाव मणिपुष्पक होते. या पाचही पांडवांच्या शंखनादाने हे सिद्ध झाले की कौरवांच्या अधर्माविरुद्ध आता संपूर्ण शक्ती एकवटली आहे. हा श्लोक आपल्याला सहकार्य आणि कुटुंबाच्या एकीचे महत्त्व शिकवतो. जीवनात जेव्हा आपण एखाद्या मोठ्या उद्दिष्टासाठी काम करतो, तेव्हा कुटुंबातील किंवा संस्थेतील प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे असते. युधिष्ठिरचा अनंत विजय आपल्याला सांगतो की तुमची मूल्ये आणि नीतिमत्ता नेहमीच तुम्हाला चिरंतर विजय मिळवून देतात. तर नकुल आणि सहदेवाचे शंख हे दर्शवितात
की तुमच्याकडे असलेली कौशल्ये, मग ती बुद्धी असो किंवा सौंदर्य, ती योग्य वेळी आणि योग्य कारणासाठीच वापरली पाहिजे. जेव्हा पूर्ण कुटुंब किंवा पूर्ण संघ एकाच उद्देशाने प्रेरित होऊन काम करते, तेव्हा यशाचा सुघोष चोहीकडे घुमतो. लक्षात ठेवा, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आणि एकजूट हीच खरी ताकद असते. आणि तुमच्या आयुष्यात किंवा कामाच्या ठिकाणी अशी एखादी व्यक्ती आहे का, जिच्या खंबीर साथीशिवाय तुमचं यश अपूर्ण राहिलं असतं? त्या व्यक्तीबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. आयुष्यात जेव्हा एकामागून एक संकट येतात, तेव्हा आपण हतबल होतो. पण अशा वेळी आपली सर्व ताकद, सर्व कौशल्य आणि सोबत असलेली प्रत्येक व्यक्ती जर एकाच ध्येयाने पेटून उठली, तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. कुरुक्षेत्रावर जेव्हा काशीराज, शिखंडी आणि अभिमन्यू सारख्या अनेक वीरांनी एकाच वेळी आपापले शंख वाजवले, तेव्हा त्या आवाजाने शत्रूला पळता भुई थोडी केली होती. आजचे हे 2 श्लोक तुम्हाला शिकवतील की संकटाच्या चक्रव्यूहात आपली सर्व साधने कशी एकवटायची. चला तर मग प्रत्यक्ष पाहूया काय घडलं या पुढील श्लोकात. अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 17 आणि 18. काश्यश्च परमेश्वासः शिखंडीच महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दद्मुः पृथक् पृथक्. हे पृथ्वीपती धृतराष्ट्र, श्रेष्ठ धनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट आणि अजिंक्य सात्यकी यांनी आपापले शंख वाजवले. तसेच राजा द्रुपद, द्रौपदीचे 5 पुत्र आणि सुभद्रा पुत्र महाबाहू अभिमन्यू या सर्वांनी सर्व बाजूंनी आपापले वेगवेगळे शंख फुंकले. संजय धृतराष्ट्राला युद्धाच्या मैदानावरील जिवंत दृश्य सांगत आहे. तो सांगतो की केवळ पांडवच नाही, तर त्यांच्या बाजूने उभे असलेले सर्व मित्र देश आता पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत. श्रेष्ठ धनुर्धर काशीराज आणि ज्यांच्यामुळे भीष्म पितामहांचा अंत निश्चित होता तो शिखंडी यांनीही आपले शंख वाजवले. द्रौपदीचे 5 पुत्र आणि पराक्रमी अभिमन्यूने जेव्हा आपले शंख फुंकले, तेव्हा रणांगणावर एक अभूतपूर्व ऊर्जा निर्माण झाली. पृथक पृथक म्हणजे या प्रत्येक शंखाचा आवाज वेगवेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण होता. हा केवळ आवाज नव्हता, तर कौरव सेनेला दिलेला इशारा होता की ही लढाई आता निर्णायक वळणावर आली आहे. हा श्लोक आपल्याला विविधतेतील एकता आणि समर्पणाचे महत्त्व शिकवतो. पांडवांच्या सेनेत विविध राज्यांचे राजे होते. प्रत्येकाची लढण्याची पद्धत वेगळी होती, प्रत्येकाचा शंख वेगळा होता, पण सर्वांचे लक्ष्य मात्र एकच होते, धर्माचे रक्षण. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण एखादे मोठे स्वप्न पूर्ण करायला निघतो, तेव्हा आपल्यासोबत विविध विचारांची आणि कौशल्यांची माणसे असतात.
हा श्लोक सांगतो की यश मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपली वैयक्तिक क्षमता पूर्ण शक्तीने वापरली पाहिजे, पण ती सर्व शक्ती एकाच ध्येयासाठी एकत्रित झाली पाहिजे. जेव्हा तुमच्यातील विविध गुण एका चांगल्या उद्दिष्टासाठी एकत्र येतात, तेव्हा तुमचे सामर्थ्य अजेय होते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या कौशल्याला न्याय द्या आणि त्या सर्वांचा वापर करून संकटावर मात करा. आणि तुमच्या जीवनात असं कधी झालंय का की जिथे वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांनी एकत्र येऊन एखादं मोठं काम फत्ते केलं आहे? तो अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. बाहेरून आपण कितीही शक्तिशाली दिसत असलो तरी जर मनात भीती आणि अपराधीपणा असेल तर संकटाचा एक साधा आवाजही आपलं हृदय हादरून टाकू शकतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पांडवांनी जेव्हा शंख फुंकले तेव्हा त्या आवाजाने केवळ कान नाही तर कौरवांची हृदय सुद्धा फाटून गेली होती. आजचा हा 19वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा तुमचं मन दुःखाच्या आणि भीतीच्या ओझ्याखाली दबलेलं असतं तेव्हा सत्याचा एक हुंकार तुम्हाला पुन्हा कसं उभं करू शकतो. हा संघर्षाचा नेमका अर्थ काय समजून घेऊया आजच्या या श्लोकामध्ये. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 19. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडणाऱ्या त्या भीषण आवाजाने धृतराष्ट्रपुत्रांची म्हणजेच कौरवांची हृदय विदीर्ण झाली. म्हणजेच त्यांच्या मनात पराभवाची प्रचंड भीती निर्माण केली. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की पांडवांच्या शंखांचा आवाज इतका भयानक आणि शक्तिशाली होता की त्याने केवळ रणांगणच नाही तर आकाश आणि पृथ्वी देखील दणाणून सोडली. कौरवांकडे संख्याबळ जास्त होते, त्यांच्याकडे अनुभवी भीष्म द्रोणांसारखे योद्धे होते, पण जेव्हा पांडवांनी शंख फुंकले तेव्हा कौरवांच्या छातीत धडकी भरली. जणू त्या आवाजाने त्यांची हृदय फाटून गेली. हा आवाज त्यांना सांगत होता की तुम्ही कितीही शक्तिशाली असलात तरी सत्याच्या विरुद्ध उभे असलेल्या प्रत्येक शक्तीचा असाच अंत होतो. हा क्षण दाखवतो की पापाचा घडा भरला की केवळ आवाजाने सुद्धा अपराधी माणसाचे मन थरथरू लागते. हा श्लोक आपल्याला सत्याचा प्रभाव आणि अंतरात्म्याचा आवाज काय असतो हे शिकवते. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या चुकीच्या परिस्थितीशी लढतो तेव्हा तुमचे आत्मबळ हाच तुमचा सर्वात मोठा शंखनाद असतो. जसं वाघाच्या एका गर्जनेने संपूर्ण जंगल शांत होते, तसाच तुमचा सत्याचा एक खंबीर आवाज समोरच्या संकटाचे धैर्य खचवू शकतो. कल्पना करा की तुम्ही एखाद्या अशा संकटात आहात जिथे जग तुमच्या विरोधात आहे, पण जर तुमची बाजू सत्याची असेल तर तो विश्वास तुमच्यामध्ये एका प्रचंड वादळासारखी ताकद निर्माण करतो. हा श्लोक सांगतो की अधर्म कितीही सजलेला असला तरी सत्याचा एक विजेसारखा कडकडाट त्याला मुळापासून हादरवू शकतो. तुमच्या आयुष्यातील आव्हाने कितीही आवाजी असली तरी तुमच्या निग्रहाचा आणि सत्याचा नाद इतका मोठा असावा की भीतीला तुमच्या हृदयात जागाच उरणार नाही. कारण लक्षात ठेवा,
भीती ही फक्त अंधारासारखी असते आणि तुमचा आत्मविश्वास हा त्या अंधाराला चिरणाऱ्या सूर्यासारखा असतो. आणि तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की जेव्हा सर्वजण तुमच्या विरोधात होते, पण तुमच्या सत्याच्या एका आवाजाने संपूर्ण परिस्थिती बदलून गेली? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या युद्धासाठी सज्ज असतो, तेव्हा फक्त शस्त्र असून चालत नाही, तर पाठीशी एक अफाट दैवी शक्ती असावी लागते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा बाण सुटण्याची वेळ आली, तेव्हा अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य उचललं तर खरं, पण प्रहार करण्यापूर्वी त्याने एक अशी गोष्ट केली जी आपल्या सर्वांसाठी यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे. आजचा हा 20वा श्लोक तुम्हाला शिकवेल की मोठ्या संकटासमोर उभं असताना आपला आत्मविश्वास आणि बुद्धी स्थिर कशी ठेवायची. विजयाचा हा रस्ता नेमका कसा आहे जाणून घेऊया पुढील ओळीतून. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. श्लोक 20. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. हे राजा धृतराष्ट्र, त्यानंतर युद्धासाठी सज्ज असलेल्या कौरवांना पाहून ज्याच्या रथावर हनुमानाचे चिन्ह असलेला ध्वज आहे, अशा त्या अर्जुनाने शस्त्र चालवण्याची वेळ आली असता आपले धनुष्य उचलले आणि तो ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्णांना हे वचन बोलला. संजय धृतराष्ट्राला युद्धाच्या मैदानावरील सर्वात महत्त्वाच्या हालचालींबद्दल सांगत आहे. अर्जुन आता पूर्णपणे युद्धाच्या मनस्थितीत आहे. त्याने आपले गांडीव धनुष्य सरसावले आहे, ज्याचा अर्थ असा की तो आता बाण सोडण्यासाठी तयार आहे. इथे अर्जुनाला कपिध्वज म्हटले आहे, कारण त्याच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमान आहेत, जे विजयाचे प्रतीक आहेत. समोर उभे असलेल्या कौरवांच्या अफाट सेनेला पाहून अर्जुन आता शांत राहू शकत नाही, पण बाण सोडण्यापूर्वी त्याला काहीतरी पाहायचे आहे, काहीतरी समजून घ्यायचे आहे. म्हणूनच तो रणांगणाच्या मध्यभागी जाण्यासाठी श्रीकृष्णांना एक विनंती करतो. हा क्षण महाभारतातील सर्वात मोठ्या संवादाची नांदी ठरणार आहे. हा श्लोक आपल्याला निर्णयापूर्वीचे निरीक्षण शिकवतो. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटाचा सामना करायला उभे राहतो, तेव्हा धनुष्य उचलणे म्हणजेच आपली तयारी पूर्ण असणे आवश्यक असते. पण बाण सोडण्यापूर्वी म्हणजेच कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचे नीट अवलोकन करणे सुद्धा गरजेचे असते. अर्जुनाचा कपिध्वज आपल्याला आठवण करून देतो की जेव्हा आपल्या पाठीशी हनुमानासारखी भक्ती आणि श्री कृष्णासारखे ज्ञान असते, तेव्हा संकटाचा डोंगरा एवढा आकार आपल्याला भीती घालत नाही. जीवनाच्या युद्धात घाईत घेतलेला निर्णय आत्मघातकी ठरू शकतो. हा श्लोक सांगतो की मैदानात उतरल्यावर आधी डोळे उघडून परिस्थितीचे आकलन करा. तुमच्या मार्गदर्शकाशी संवाद साधा आणि मगच आपली पुढची चाल खेळा. तुमची शस्त्रे तयार असावीत, पण ती कधी आणि कोणावर चालवायची याचे भान असणे
हेच खऱ्या युद्धाचे लक्षण आहे. आणि तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की जिथे तुम्ही घाईत निर्णय न घेता शांत डोक्याने परिस्थिती पाहिली आणि त्यामुळे तुम्ही एका मोठ्या संकटातून वाचलात? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. अनेकदा आपण संकटांना घाबरून पळ काढतो, पण पळ काढल्याने समस्या संपत नाही, उलट त्या अधिक मोठ्या होतात. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाने एक असा निर्णय घेतला जो आपल्याला संकटाचा सामना करण्याचं सर्वात मोठं सूत्र देतो. युद्ध सुरू होण्यापूर्वी त्याने आपला रथ थेट दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेण्यास सांगितला. आजचे हे 2 श्लोक तुम्हाला शिकवतील की जेव्हा भीती वाटते तेव्हा संकटापासून लांब न जाता त्याच्या समोर कसं उभं राहायचं. या संघर्षाचा नेमका अर्थ काय समजून घेऊया या श्लोकाद्वारे. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 21 आणि 22. अर्जुन उवाच. सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत यावदेत्ता निरीक्षेऽहं योद्धकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन म्हणाला, हे अच्युता म्हणजेच कधीही ढळणार नाही अशा परमेश्वरा, माझा रथ या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. जोपर्यंत मी इथे युद्धाच्या इच्छेने उभ्या असलेल्या या योद्ध्यांना नीट पाहून घेत नाही आणि रणसंग्रामात मला कोणाकोणाशी युद्ध करायचे आहे हे मला समजत नाही, तोपर्यंत माझा रथ तिथेच ठेव. अर्जुन इथे श्रीकृष्णांना अच्युत म्हणून संबोधित करतो, ज्याचा अर्थ असा की जो आपल्या स्थानापासून किंवा कर्तव्यापासून कधीही ढळत नाही. अर्जुन रणांगणाच्या मध्यभागी जाण्याचा हट्ट करतोय, कारण त्याला हे पाहायचे आहे की दुर्योधनाच्या बाजूने नेमके कोण कोण उभे आहेत. ज्यांच्यासोबत त्याला रक्ताचे नाते तोडून बाण चालवायचे आहेत त्या चेहऱ्यांकडे त्याला एकदा निरखून पाहायचे आहे. अर्जुन इथे कुशल सेनापतीप्रमाणे युद्धाचा शेवटचा आढावा घेऊ पाहत आहे, पण त्याला हे माहीत नाही की हेच निरीक्षण त्याच्या मनात मोहाचे आणि दुःखाचे जाळे विणणार आहे. हा श्लोक आपल्याला धैर्याने वास्तवाचा सामना करणे शिकवतो. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटाशी लढायला सुरुवात करतो तेव्हा पळ काढण्यापेक्षा त्या संकटाच्या मध्यभागी जाऊन उभे राहा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्येला दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभे राहून म्हणजेच निष्पक्षपणे पाहत नाही, तोपर्यंत तुम्हाला लढण्याची योग्य दिशा सापडणार नाही. अर्जुन जसा श्रीकृष्णांना रथ मध्यभागी न्यायला सांगतो तसाच तुम्ही तुमच्या विवेकाला साथ द्या. संकटाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिल्यावरच तुम्हाला समजेल की तुमचे शत्रू नेमके कोण आहेत, बाहेरची परिस्थिती की तुमच्या मनातली भीती. हा श्लोक सांगतो
की लढाई सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमची मैदानी स्थिती काय आहे हे जाणून घेणे यशासाठी अनिवार्य आहे. आपल्या अच्युतावर म्हणजेच आपल्या मार्गदर्शकावर विश्वास ठेवा आणि आव्हानाकडे थेट पाहायला शिका. आणि तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की जेव्हा तुम्ही संकटापासून न पळता त्याला थेट सामोरे गेलात आणि परिस्थिती तुमच्या आवाक्यात आली? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. आयुष्यात अनेकदा आपण कोणाला तरी खुश करण्यासाठी अशा लोकांच्या पाठीशी उभे राहतो जे मुळात चुकीचे असतात. पण ही एक चूक तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने श्रीकृष्णांना रथ अशा ठिकाणी न्यायला सांगितला जिथून त्याला ते चेहरे पाहायचे होते जे केवळ दुर्योधनाला खुश करण्यासाठी अधर्माची साथ देत होते. आजचा हा 23वा श्लोक तुम्हाला शिकवेल की गर्दीच्या मागे न धावता खऱ्या आणि खोट्या माणसांची पारख कशी करायची. या प्रश्नाचं उत्तर दडलंय आजच्या या श्लोकामध्ये. अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 23. अर्जुन उवाच योत्स्यमानान् वेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. अर्जुन म्हणाला, दुर्बुद्धी असलेल्या धृतराष्ट्रपुत्राचे म्हणजेच दुर्योधनाचे युद्धात प्रिय करण्याची इच्छा धरून जे जे योद्धे युद्धासाठी आले आहेत त्यांना मी एकदा नीट पाहून घेतो. अर्जुन इथे दुर्योधनाचा उल्लेख दुर्बुद्धी असा करतो. अर्जुनाला हे ठाऊक आहे की हे युद्ध केवळ जमिनीसाठी नाही तर ते एका चुकीच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. दुर्योधनाच्या त्या अधर्मी वागण्याला साथ देण्यासाठी जे जे राजे आणि योद्धे येथे जमले आहेत त्यांच्या निष्ठेची परीक्षा अर्जुनाला आपल्या नजरेने करायची आहे. प्रिय चिकीर्षवः म्हणजे केवळ दुर्योधनाला खुश करण्यासाठी जे आपले प्राण पणायला लावायला आले आहेत त्यांच्याकडे पाहून अर्जुन हे ठरवू इच्छितो की या महायुद्धात धर्माची बाजू किती भक्कम आहे आणि अधर्माचे मूळ किती खोलवर पसरले आहे. हा श्लोक आपल्याला सोबतच्या लोकांची पारख करण्याचे महत्त्व शिकवतो. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या संघर्षात उतरतो तेव्हा आपल्या विरोधकांसोबतच त्यांच्या पाठीशी कोण कोण उभे आहे हे पाहणे महत्त्वाचे असते. जसे आयुष्यात खोट्याला साथ देणारे हजारो असतात तसेच दुर्योधनाच्या बाजूलाही अनेक जण होते. कधी कधी आपणही कळत नकळत एखाद्या दुर्बुद्धी व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देतो. हा श्लोक आपल्याला सांगतो की डोळे झाकून कोणाच्याही पाठीशी उभे राहू नका. तुमची निष्ठा एखाद्या व्यक्तीसाठी असण्यापेक्षा ती धर्मासाठी किंवा सत्यासाठी असावी. जसे अर्जुनाने रणांगणाच्या मध्यभागी जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचे धाडस दाखवले तसेच तुम्हीही कोणत्याही वादात पडण्यापूर्वी सत्याची बाजू कोणती आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी तपासा. तुमची सोबतच तुमचे भविष्य घडवते. त्यामुळे कोणाचे प्रिय होण्यासाठी अधर्माची साथ देऊ नका.
आणि तुमच्या आयुष्यात कधी असं घडले का की जिथे तुम्हाला एखाद्या व्यक्तीची साथ सोडावी लागली कारण ती व्यक्ती चुकीच्या मार्गावर होती? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. कधी कधी आपल्याला वाटतं की देव आपली परीक्षा पाहतोय. तो आपल्याला मुद्दाम कठीण प्रसंगात का ढकलतोय? पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही वास्तवाच्या डोळ्यात डोळे घालून पाहत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकत नाही. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा अर्जुनाने आज्ञा दिली तेव्हा श्रीकृष्णांनी रथ नेमका अशा ठिकाणी नेऊन उभा केला जिथे अर्जुनाची सर्वात मोठी परीक्षा होणार होती. आजचा हा 24वा श्लोक तुम्हाला सांगेल की आयुष्यात जेव्हा एखादा मार्गदर्शक तुम्हाला संकटाच्या मध्यभागी उभा करतो तेव्हा त्यामागे ईश्वराचा कोणता मोठा संकेत असतो. चला तर मग प्रत्यक्ष पाहूया काय घडलं ह्या पुढील श्लोकात. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 24. संजय उवाच. एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. हे धृतराष्ट्र, गुडाकेश म्हणजेच अर्जुनाने असे म्हटल्यावर ऋषिकेश म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ नेऊन उभा केला. संजय इथे अर्जुनाला गुडाकेश म्हणतो, ज्याचा अर्थ असा होतो ज्याने निद्रेवर विजय मिळवला आहे. तर श्रीकृष्णांना ऋषिकेश म्हणजेच इंद्रियांचा स्वामी म्हटले आहे. या शब्दांमागे एक खोल अर्थ लपलेला आहे. एक असा योद्धा ज्याने स्वतःवर ताबा मिळवला आहे. तो आज साक्षात ईश्वराला आज्ञा देत आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाचा तो भव्य रथ दोन्ही सैन्यांच्या अगदी मध्यभागी अशा मोक्याच्या ठिकाणी नेऊन उभा केला आहे जिथून अर्जुनाला समोरचे सर्व महारथी स्पष्ट दिसू शकते. भगवंतांनी रथाचे चाक तिथेच थांबवले जिथून आता अर्जुनाच्या आयुष्यातील सर्वात मोठी मानसिक परीक्षा सुरू होणार होती. हा श्लोक आपल्याला गुरुकृपा आणि योग्य दृष्टिकोन काय असतो हे शिकवतो. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण गोंधळलेले असतो तेव्हा आपला सारथी म्हणजेच आपले मार्गदर्शक किंवा आपले गुरु आपल्याला अशा ठिकाणी नेऊन उभे करतात जिथे आपल्याला वास्तवाचा सामना करावा लागतो. श्रीकृष्ण जाणून होते की जोपर्यंत अर्जुन समोरच्या मायेच्या जाळ्याला प्रत्यक्ष पाहत नाही तोपर्यंत त्याच्यातील मोह नष्ट होणार नाही. जसा एखादा अनुभवी शिक्षक विद्यार्थ्याला मुद्दाम कठीण प्रश्नासमोर उभा करतो जेणेकरून त्याची प्रगती व्हावी, तसेच भगवंतांनी अर्जुनाला रणांगणाच्या मध्यभागी नेले. हा श्लोक सांगतो की आयुष्यात जेव्हा एखादा मार्गदर्शक तुम्हाला कठीण प्रसंगात उभे करतो तेव्हा घाबरू नका. समजा की ते तुम्हाला सत्याचा सामना करण्यासाठी तयार करत आहेत आणि सत्य समजून घेण्यासाठी मध्यभागी म्हणजेच कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय उभे राहणे हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. आणि तुमच्या आयुष्यात असे कोणते गुरु किंवा मार्गदर्शक आहेत ज्यांनी तुम्हाला कठीण काळात सावरून सत्याचा मार्ग दाखवला?
त्यांचे नाव किंवा प्रसंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते समोर आल्यावर आपण अचानक हातपाय गळून बसतो. जेव्हा तुमचं कर्तव्य आणि तुमची नाती समोरासमोर उभी राहतात तेव्हा आयुष्यातलं सर्वात मोठं युद्ध सुरू होतं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णांनी रथ नेमका अशा ठिकाणी नेला जिथे अर्जुनाचे लाडके पितामहा भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य उभे होते. आजचा हा 25वा श्लोक तुम्हाला त्या मायेच्या जाळ्याची ओळख करून देईल जे आपल्याला आपलं ध्येय गाठण्यापासून रोखतं. या संघर्षाचा नेमका अर्थ काय समजून घेऊया या श्लोकाद्वारे. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 25. संजय उवाच. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. संजय म्हणाला, भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि जगातील सर्व राजांच्या समोर रथ उभा करून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, इथे युद्ध करण्यासाठी जमलेल्या या सर्व कुरुवंशीयांना तू नीट पाहून घे. भगवान श्रीकृष्णांची ही कृती अत्यंत सूचक आहे. त्यांनी रथ नेमका कुठे उभा केला तर पितामहा भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्या अगदी समोर. श्रीकृष्ण अर्जुनाला फक्त सैन्य बघ असे म्हणू शकले असते, पण त्यांनी कुरून म्हणजेच तुझ्या कुटुंबातील या कुरुवंशीयांना बघ असे म्हटले. श्रीकृष्णांना ठाऊक होते की जोपर्यंत अर्जुनाच्या मनातील मोह आणि आसक्ती बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला गीतेचे अमृत ज्ञान देता येणार नाही. अर्जुनाला आता समोर शत्रू दिसत नव्हते, तर त्याला समोर त्याचे आजोबा, त्याचे गुरु आणि त्याचे भाऊ दिसत होते. श्रीकृष्णांच्या या एका वाक्याने अर्जुनाच्या वीर वृत्तीवर मायेचे आवरण घातले आणि तिथूनच अर्जुनाच्या विषादाला म्हणजेच दुःखाला सुरुवात झाली. हा श्लोक आपल्याला मायेचे जाळे आणि कर्तव्याची कसोटी काय असते हे शिकवतो. आपल्या आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा आपल्याला आपले कर्तव्य पार पाडायचे असते, पण आपल्याच माणसांबद्दलची ओढ आपल्या पायात बेड्या बनून उभी राहते. जसे एका न्यायाधीशासमोर जेव्हा त्याचा स्वतःचा मुलगा गुन्हेगार म्हणून उभा राहतो तेव्हा त्याच्या न्यायाची खरी परीक्षा असते. अर्जुन इथे एका अशाच कात्रीत सापडला आहे. हा श्लोक सांगतो की जीवनात जेव्हा तुम्हाला सत्याची निवड करायची असते तेव्हा तुमची नाती आडवी येतात. श्रीकृष्ण आपल्याला मुद्दाम अशा परिस्थितीसमोर उभा करतात जिथे आपल्याला प्रिय काय आहे आणि योग्य काय आहे यातील एक निवडायचा असतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मोहपाशाकडे सूर्यासारख्या प्रखर नजरेने पाहत नाही तोपर्यंत तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकत नाही.
आपली नाती आपली ताकद असावीत, कमजोरी नाही. आणि तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग आला आहे का जिथे तुम्हाला नात्यांपेक्षा सत्याला किंवा कर्तव्याला जास्त महत्त्व द्यावं लागलं? तुमचे ते कठीण निर्णय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. अनेकदा आपण यशाच्या अगदी जवळ असतो, पण ऐन वेळी नाती किंवा भावना आपल्या पायात बेड्या बनून उभ्या राहतात. समोर असलेलं संकट जेव्हा स्वतःचं असतं तेव्हा प्रहार करायचा की मागे हटायचं, हा जगातला सर्वात मोठा प्रश्न असतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या समोर जेव्हा त्याचे स्वतःचे गुरु, आजोबा आणि भाऊ उभे राहिले, तेव्हा तो महान योद्धा एका क्षणात कोलमडून पडला. आजचा हा 26वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा भावना कर्तव्याच्या आड येतात तेव्हा माणसाची अवस्था नेमकी कशी होते. विजयाचा हा रस्ता नेमका कसा आहे जाणून घेऊया पुढील ओळींमधून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 26. संजय उवाच. तत्रापश्य स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मान् तुलान् भ्रान्तु पुत्रान् पौत्रान् स्खिंस्तथा श्वशुरान् सुहदश्चैव सेनयोरुभयोरपि. संजय म्हणाला, त्यानंतर पार्थने म्हणजेच अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये आपले वडील, आजोबा, गुरु, मामा, भाऊ, मुले, नातवंडे, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना उभे असलेले पाहिले. इथे अर्जुनाची मानसिक अवस्था पूर्णपणे बदलताना दिसते. ज्या हातांनी आता गांडीव धनुष्याचा टंकार करायला हवा होता ते हात आता थरथरायला लागले आहेत. त्याला समोर शत्रूचा सेनापती भीष्म दिसत नाहीये, तर त्याला त्याचे आजोबा दिसत आहेत. त्याला द्रोणाचार्य हे शत्रूचे गुरु वाटत नाही, तर ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळून त्याने धनुर्विद्या शिकली ते गुरु दिसत आहेत. अर्जुनाचा स्वभाव जो आतापर्यंत जिद्दी आणि आक्रमक होता तो अचानक अतिसंवेदनशील आणि दुर्बळ झाला आहे. तो रणांगणावर एका योद्ध्यासारखा नाही, तर एखाद्या हताश मुलासारखा समोरच्या गर्दीत फक्त आपली माणसेच शोधत आहे. श्रीकृष्णांचा गंभीर चेहरा अर्जुनाच्या या वागण्याकडे बारकाईने पाहत आहे, कारण अर्जुनाने स्वतःभोवती मायेचे एक जाळे विणायला सुरुवात केली आहे. हा श्लोक आपल्याला भावनेच्या भरात कर्तव्याचा विसर पडणे काय असते हे शिकवतो. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या मोठ्या उद्दिष्टासाठी काम करतो तेव्हा अनेकदा आपली नाती, आपले मित्र किंवा आपली जुनी ओळखीची माणसे आपल्या प्रगतीच्या आड येतात. जसं एक डॉक्टर जेव्हा आपल्या स्वतःच्या जवळच्या व्यक्तीचे ऑपरेशन करायला घाबरतो, कारण तिथे डॉक्टरपेक्षा नातू किंवा मुलगा जागा होतो.
तशीच अवस्था अर्जुनाची झाली आहे. आपल्या आयुष्यातील मोहाचे हे सर्वात मोठे युद्ध आहे. हा श्लोक सांगतो की जेव्हा तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन तुमची जबाबदारी विसरता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देता. अर्जुनासारखे गोंधळून जाऊ नका. आठवण ठेवा की तुमची ओळख तुमच्या नात्यांनी नाही, तर तुमच्या कर्तव्याने ठरते. जर तुम्ही भावनेच्या अधीन झालात, तर तुम्ही एका विशाल महासागरात दिशा हरवलेल्या नावेसारखे होऊन जाल. आणि तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की जिथे भावनांमुळे किंवा नात्यांमुळे तुम्हाला तुमचं कर्तव्य करणं कठीण झालं होतं? तो प्रसंग किंवा तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. कधी कधी आपण संकटाशी लढायला तयार असतो, पण जेव्हा लढाई आपल्याच माणसांशी असते, तेव्हा सर्वात शक्तिशाली माणूसही गुडघे टेकतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाची अवस्था आज काहीशी अशीच झाली आहे. ज्याच्या एका बाणाने शत्रूचा थरकाप उडायचा, तो अर्जुन आज मायेच्या एका अशा जाळ्यात अडकला आहे जिथून बाहेर पडणं त्याला अशक्य वाटतंय. आजचा हा 27वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा तुमची दया तुमच्या ध्येयाच्या आड येते, तेव्हा ती दया नसते, तर तुमचं मानसिक पतन असतं. हा संघर्षाचा नेमका अर्थ काय समजून घेऊया या श्लोकाद्वारे. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 27. संजय उवाच. तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया पर्याविष्टो विषिदन्नी दमब्रवीत्. संजय म्हणाला, त्या सर्व बांधवांना युद्धासाठी समोर उभे असलेले पाहून कुंतीपुत्र अर्जुन अत्यंत करुणा आणि हताशतेने ग्रासला गेला आणि अत्यंत दुःखी होऊन तो श्रीकृष्णांना हे शब्द बोलला. इथे अर्जुनाची अवस्था एखाद्या काचेच्या घरासारखी झाली आहे, जी एका क्षणात विखुरली गेली आहे. कृपया पर्याविष्टो. अर्जुन केवळ दयाळू झालेला नाही, तर तो त्या दयेच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. त्याचा स्वभाव जो एखाद्या पोलादासारखा कठीण होता, तो आता मेणासारखा वितळू लागला आहे. ज्या भीष्म द्रोणांच्या विरोधात त्याने वर्षानुवर्षे युद्धाची तयारी केली, त्यांना समोर पाहताच त्याच्यातील वीर मरून तिथे एक हताश मुलगा जन्माला आला आहे. श्रीकृष्ण आपल्या रथावर स्थिर आहेत. त्यांचे डोळे अर्जुनाच्या या मानसिक पतनाचे साक्षीदार आहेत. भगवंतांचे हे मौन अर्जुनाला जणू आरसा दाखवत आहे की तुझा हा मूर्खपणा तुला विनाशाकडे घेऊन जात आहे. अर्जुनाचे बोलणे आता तर्कशुद्ध राहिलेले नसून ते फक्त भीतीने ग्रासलेले आक्रोश आहे. हा श्लोक आपल्याला खोट्या दयेचे घातक परिणाम शिकवतो. आयुष्यात अनेकदा आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्यासाठी दयेचा किंवा भावनिकतेचा मुखवटा परिधान करतो. जसा एखादा विद्यार्थी
परीक्षेच्या भीतीने आजारी पडण्याचे नाटक करतो, तशीच काहीशी अवस्था अर्जुनाची झाली आहे. अर्जुनाला समोरच्यांचे मरण दिसत आहे, पण स्वतःचे कर्तव्य दिसत नाहीये. हा श्लोक सांगतो की जेव्हा तुमची दया तुमच्या ध्येयाच्या आड येते, तेव्हा ती दया नसते, तर ते तुमचं मानसिक पतन असते. तुमचे मन जेव्हा एखाद्या दलदलीत रुतलेल्या रथासारखे होते, तेव्हा भावनांचे जाळे तुम्हाला श्वास घेऊ देत नाहीत. लक्षात ठेवा, योग्य वेळी कठोर न होणे हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे. तुमची ओढ तुमच्या सत्यापेक्षा मोठी झाली की तुम्ही युद्धापूर्वीच हारलेले असता. आयुष्याच्या रणांगणावर भावनेच्या लाटांना ओलांडून कर्तव्याच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचणे हीच खरी परीक्षा आहे. आणि तुमच्या आयुष्यात कधी असं झाले का की जिथे तुम्हाला खूप दया येत होती, पण सत्यासाठी तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला? तुमचे ते अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. जेव्हा संकट समोर असतं तेव्हा आपण लढतो, पण जेव्हा संकटाचा चेहरा आपल्याच माणसांसारखा दिसू लागतो, तेव्हा मात्र आपलं शरीरही आपली साथ देणं सोडून देतं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाची अवस्था आज अशी झाली आहे की त्याचं तोंड कोरडं पडलंय आणि संपूर्ण शरीर भीतीने थरथरत आहे. आजचे हे 2 श्लोक तुम्हाला सांगतील की जेव्हा भीती तुमच्या मनाचा ताबा घेते, तेव्हा तुमचं सामर्थ्य आणि तुमची शस्त्र निरुपयोगी कशी ठरतात. अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर दडलंय आजच्या या विशेष भागात. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 28 आणि 29. अर्जुन उवाच. दृष्ट्वेम स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, युद्धाच्या इच्छेने समोर उभे असलेल्या या आपल्या स्वजनांना पाहून माझे सर्व अवयव गळून पडत आहे आणि माझे तोंड कोरडे पडत आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला आहे. हा केवळ अर्जुनाचा शारीरिक त्रास नाही, तर त्याचा वैचारिक पराभवांचा हा पहिला मोठा प्रहार आहे. अर्जुन इथे पूर्णपणे शून्य झाला आहे आणि श्रीकृष्णांचे ते रौद्र मौन त्याला जणू विचारत आहेत की ज्या वीराच्या नावाने काळ थरथरायचा, तो आज आपल्याच नात्यांच्या मोहात असा कसा अडकला. अर्जुनाचा आत्मविश्वास रसात तळाला गेला आहे. त्याला आपला विजयही आता एखाद्या नरकासारखा वाटू लागला आहे. त्याचे पाय लटपटत आहेत आणि ज्या हातांनी भीष्मांसारख्या महायोद्धाला आव्हान दिले होते, तेच हात आज भीतीने थरथरत आहेत. अर्जुनाची ही स्थिती साक्ष देते की मोह हा शस्त्राहूनही अधिक प्राणघातक असतो. हा श्लोक आपल्याला मोहाचा शारीरिक परिणाम शिकवतो.
जेव्हा आपण आपल्या कर्तव्यापासून पळ काढतो आणि चुकीच्या भावनेत अडकतो, तेव्हा आपले शरीरही आपल्याला साथ देणे सोडून देते. जसा एखादा खेळाडू प्रत्यक्ष मैदानावर गेल्यावर आपल्या लाडक्या प्रतिस्पर्ध्याला पाहून भावुक होतो आणि आपला खेळ विसरतो, तशीच स्थिती आज अर्जुनाचीही झाली आहे. अर्जुनाचा हा नरकाचा तर्क आता त्याच्या शरीराच्या रोमारोमात शिरला आहे. हा श्लोक शिकवतो की जेव्हा तुमचं मन भीती आणि नात्यांच्या जाळ्यात अडकून पडतं, तेव्हा तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य आठवत नाही. हा श्लोक सांगतो की धैर्याशिवाय शस्त्रेही केवळ ओझी असतात. आणि तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की जिथे भीतीमुळे किंवा अतिविचारांमुळे तुमच्या शरीराने तुम्हाला साथ दिली नाही किंवा तुमचा आत्मविश्वास डळमळीत झाला? तो अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो की ज्या गोष्टीवर आपल्याला सर्वात जास्त गर्व असतो, तीच गोष्ट आपल्याला साथ देणं सोडून देते. जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या बाबतीत आज तेच घडतंय. ज्याच्या गांडीव धनुष्याचा टंकार ऐकून शत्रूची हृदय फाटायची, आज तेच गांडीव त्याच्या हातातून वाळूसारखं निसटून पडतंय. अर्जुनाचं शरीर आग ओततंय आणि त्याचं मन एखाद्या वादळात अडकलेल्या नौकेसारखं भरकटलंय. आजचा हा 30वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा मनाचा ताबा सुटतो, तेव्हा आपलं कर्तृत्वही आपल्या हाताला साथ का देत नाही. अर्जुनाच्या या मानसिक युद्धाचा अनुभव घेऊया या पुढील ओळीतून. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. श्लोक 30. अर्जुन उवाच. गांडीवं स्रंसते हस्तात् क्वचैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. अर्जुन म्हणाला, माझ्या हातातून गांडीव धनुष्य निसटून पडत आहे आणि माझ्या त्वचेची आग होत आहे. हे केशवा, आता मी इथे उभं राहण्यासही समर्थ नाहीये. माझे मन जणू पूर्णपणे भ्रमित झाले आहे. हा रणांगणावरील सर्वात स्तब्ध करणारा देखावा आहे. अर्जुन म्हणतोय, गांडीवम स्रंसते हस्तात, म्हणजेच त्याचे सर्वात प्रिय शस्त्र आता त्याच्या हाताला साथ देत नाहीये. त्याच्या अंगाची आग होत आहे. जणू त्याच्या अंतरात्म्यात युद्धाच्या विचारांनी वणवा पेटला आहे. श्रीकृष्णांचे ते रौद्र मौन अजूनही कायम आहे. जणू ते अर्जुनाला विचारत आहेत की तुला तुझा हाच पराक्रम जगाला दाखवायचा होता का? अर्जुनाचे पाय लटपटत आहेत आणि त्याला स्वतःचे रथस्थ होणेही अशक्य झाले आहे. अर्जुनाचा हा नरकाचा तर्क आता त्याच्या बुद्धीला आणि शरीराला पूर्णपणे पोखरून काढत आहे. हा श्लोक आपल्याला बौद्धिक भ्रमाचे स्वरूप सांगतो. आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या कर्तव्याऐवजी मोहाची निवड करतो, तेव्हा आपल्या हातातील साधने आणि आपलं सामर्थ्य आपल्याला साथ देणे सोडून देते.
जसा एखादा अत्यंत हुशार विद्यार्थी परीक्षेच्या वेळी भीतीमुळे आपल्या हातातील पेन धरू शकत नाही किंवा लिहायचे विसरून जातो, तशीच स्थिती आज अर्जुनाचीही झाली आहे. तुमचं मन जेव्हा अनिश्चिततेच्या धुक्यात हरवतं, तेव्हा तुम्हाला तुमची ताकद हेच तुमचं ओझं वाटू लागतं. हा श्लोक शिकवतो की मनाची शांती गमावली की जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्रही निकामी ठरतं. आणि तुमच्या आयुष्यात कधी असं घडलंय का की जिथे भीतीमुळे किंवा गोंधळामुळे तुम्हाला येत असलेलं कामही तुम्ही नीट करू शकला नाही? तो प्रसंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. जेव्हा माणसाचं मन कमकुवत होतं, तेव्हा त्याला येणारी प्रत्येक संधी हे एक संकट वाटू लागतं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जगाचा स्वामी सोबत असूनही अर्जुन आज विजयापेक्षा विनाशाचा जास्त विचार करतोय. त्याला चोहीकडे फक्त अपशकुन दिसताय आणि ज्या विजयासाठी त्याने धनुष्य वेचलं, तोच विजय त्याला आज अर्थहीन वाटतोय. आजचा हा 31वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा आपली भीती आपला दृष्टिकोन बदलून टाकते, तेव्हा आपल्याला स्वतःच्याच प्रगतीत अपयश कसं दिसू लागतं. विजयाचं हे गुपित नेमकं काय आहे, उलगडूया या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 31. अर्जुन उवाच. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजन माहवे. अर्जुन म्हणाला, हे केशवा, मला केवळ विपरीत शकुन दिसत आहेत आणि या युद्धात आपल्या स्वजनांना मारून कोणतेही कल्याण होईल असे मला वाटत नाही. अर्जुन आता धर्माच्या नावाखाली आपला पळपुटेपणा लपवू पाहत आहे. तो म्हणतोय, हे कृष्णा, मला सगळीकडे फक्त अपशकुन दिसत आहेत. जणू नियतीचं मला सांगणं आहे की हे युद्ध थांबव. पण प्रत्यक्षात हे अपशकुन बाहेर नसून अर्जुनाच्या विचलित मनात आहे. श्रीकृष्णांचे ते रौद्र मौन अर्जुनाकडे पाहून जणू उपहासाने विचारत आहेत की ज्याला साक्षात नियतीचा निर्माता सोबत आहे, त्याला अपशकुनाची भीती का वाटावी. पण अर्जुनाचा मोह इतका प्रबळ आहे की त्याला विजयातून मिळणारे सुख हे रक्तरंजित वाटत आहे. त्याने आधीच ठरवले आहे की आपल्या माणसांना मारून मिळवलेले राज्य म्हणजे कल्याण नसून तो विनाश आहे. हा श्लोक आपल्याला नकारात्मक दृष्टिकोनाचा परिणाम दाखवतो. जेव्हा आपल्याला एखादे कठीण काम टाळायचे असते, तेव्हा आपले मन ते न करण्याची हजारो कारणे शोधू लागतो. जसा एखादा माणूस नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो यशस्वी कसा होईल हे पाहण्याऐवजी तो कसा बुडेल याची चिन्हे शोधत बसतो, तसाच आज अर्जुन स्वतःच्याच विजयात केवळ दुःख आणि अपयश पाहत आहे. अर्जुनाचा हा तर्क आपल्याला सावध करतो की जेव्हा तुमचे मन कमकुवत होते, तेव्हा तुम्हाला समोरील संधीऐवजी फक्त धोकेच दिसू लागतात. हा श्लोक सांगतो की खरा अपशकुन हा बाहेरच्या जगात नसून तुमच्या डळमळीत विचारात असतो.
जेव्हा तुमची दृष्टी नकारात्मक होते तेव्हा तुम्हाला विजयाचा मार्ग विनाशाकडे जाणारा वाटू लागतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनातील भीतीवर विजय मिळवत नाही तोपर्यंत बाह्य जगातील यश तुम्हाला कधीच आनंद देऊ शकणार नाही. यावर एकदा विचार करा. आणि तुमच्या आयुष्यात कधी असं घडले का की जिथे तुम्ही केवळ नकारात्मक विचार केल्यामुळे हातात आलेली एक चांगली संधी गमावली? तो अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्री कृष्ण. आयुष्यात जेव्हा कष्टांचा डोंगर समोर येतो तेव्हा अनेकदा आपलं मन मला हे यश नकोच असं म्हणून पळ काढण्याचा प्रयत्न करतं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाची अवस्था आज तशीच झाली आहे. ज्या राज्यासाठी आणि विजयासाठी त्याने आयुष्य वेचलं तेच राज्य त्याला आज रक्ताने माखलेलं दिसतंय. तो श्रीकृष्णांसमोर चक्क विजयाचा आणि सुखाचा त्याग करण्याची भाषा करतोय. आजचा हा 32वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा भीती वैराग्याचा मुखवटा धारण करते तेव्हा आपण आपल्या कर्तव्यालाच कसं विसरून जातो. चला तर मग प्रत्यक्ष पाहूया काय घडलं या पुढील श्लोकातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 32. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किनो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मला विजयाची आकांक्षा नाही. मला राज्य नको आणि सुखही नको. हे गोविंदा, आम्हाला अशा राज्याचा काय उपयोग? अशा भोगांचा आणि जगण्याचा तरी काय फायदा? अर्जुन इथे पूर्णपणे हतबल झाला आहे. तो श्रीकृष्णांना गोविंदा ह्या नावाने हाक मारत आहे. गोविंदा म्हणजे इंद्रियांचा स्वामी. अर्जुन जणू म्हणतोय की हे गोविंदा, माझ्या इंद्रियांना आता सुखाची हाव उरली नाहीये. त्याला वाटतंय की जर आपलेच लोक सोबत नसतील तर त्या सोन्याच्या सिंहासनावर बसून काय अर्थ? श्रीकृष्णांचे ते रौद्र मौन अजूनही कायम आहे. कृष्ण पाहत आहेत की अर्जुन आता वैराग्याचा मुखवटा घालून आपल्या कर्तव्यापासून पळ काढत आहे. अर्जुनाचे हे भीतीदायक तर्क त्याला सांगत आहेत की युद्ध जिंकून मिळणारे सुख हे सुखावह नसून तर ते रक्ताने माखलेले दुःखच आहे. हा श्लोक आपल्याला विषाद आणि वैराग्यातला फरक समजवतो. अनेकदा आपण एखाद्या कामात येणाऱ्या कष्टांना किंवा आव्हानांना घाबरून म्हणतो की मला यात रस नाही किंवा मला हे यशच नको आहे. जसा एखादा माणूस संघर्षाला घाबरून म्हणतो की मला श्रीमंती नको, मला फक्त शांतता हवी आहे. तसाच अर्जुन आज वैराग्याच्या नावाखाली आपली मुख्य जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत आहे. भीतीपोटी घेतलेली विरक्ती ही खरी विरक्ती नसते, तर तो केवळ एक मानसिक बचाव असतो. हा श्लोक सांगतो की जेव्हा तुमचे ध्येय समोर असते आणि तुम्ही केवळ मागे हटण्यासाठी मला काहीच नको असे म्हणता, तेव्हा तो तुमचा मोठेपणा नसून तुमच्या मनातला कमकुवतपणा असतो. लक्षात ठेवा, कर्तव्याच्या मार्गावरून पळून जाणे म्हणजे त्याग नव्हे,
खरा त्याग तो असतो जो फळाची अपेक्षा न करता कर्तव्य पार पाडताना केलेला असतो. ह्यावर एकदा नक्की विचार करा. आणि तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की जिथे कामाच्या भीतीमुळे तुम्ही मला हे नकोच असं म्हणून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे? तो अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. आपण आयुष्यभर जे कमावतो ते आपल्या माणसांसाठीच असतं. पण विचार करा, जर तीच माणसं गमावून तुम्हाला जगाचं साम्राज्य मिळणार असेल तर त्या साम्राज्याचा तुम्ही स्वीकार कराल? कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन आज याच कात्रीत सापडला आहे. ज्यांच्या सुखासाठी त्याला विजय हवा होता तेच लोक आज त्याच्या समोर मरण्यासाठी उभे आहेत. आजचा हा 33वा श्लोक तुम्हाला सांगेल, जेव्हा आपली नाती आपल्या कर्तव्याच्या आड येतात तेव्हा सर्वात श्रेष्ठ योद्ध्याचा संयमही कसा सुटतो. ह्या भावनिक युद्धाचा अनुभव घेऊया या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 33. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगः सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणं त्यक्त्वा धनानि च. अर्जुन म्हणाला, ज्यांच्यासाठी आम्हाला राज्य, भोग आणि सुख हवी आहे तेच हे सर्व आपले प्राण आणि धनाची आशा सोडून ह्या युद्धात उभे आहेत. अर्जुनाचे हे शब्द त्याच्या डोळ्यातील अश्रूंसारखेच उष्ण आहेत. तो श्रीकृष्णांना म्हणतोय, कृष्णा, हे राज्य मी स्वतःसाठी मागितलं नव्हतं. मला हे वैभव माझ्या गुरूंसाठी, माझ्या बांधवांसाठी हवं होतं. पण आज विडंबना पहा की हे राज्य मिळवण्यासाठी मला त्यांनाच संपवावं लागेल. श्रीकृष्णांचे ते रौद्र मौन अर्जुनाच्या या बालिश तर्कांवर जणू प्रश्नचिन्ह उभं करत आहे. श्रीकृष्ण पाहत आहेत की अर्जुन आता कर्तव्यापेक्षा व्यक्तींना जास्त महत्व देऊ लागला आहे. अर्जुनाचं गांडीव आता पुन्हा एकदा त्याच्या हातात थरथरत आहे, कारण त्याला समोर फक्त शत्रू नाही तर आपली माणसं दिसत आहे. हा श्लोक आपल्याला नात्यांमधील आसक्ती कशी आपली प्रगती थांबवते हे शिकवतो. अनेकदा आपण आयुष्यात मोठे निर्णय घेताना लोक काय म्हणतील किंवा माझ्या माणसांचं काय होईल या विचारात अडकतो. जसा एखादा प्रामाणिक अधिकारी आपल्याच नातेवाईकाच्या चुकीवर केवळ नात्यापोटी पडदा टाकतो, कारण त्याला कर्तव्यापेक्षा नात्यांची ओढ जास्त वाटते. तसाच अर्जुन आज नात्यापेक्षा नात्याला झुकते माप देत आहे. हा श्लोक सांगतो की जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर असता तेव्हा नाती ही तुमची ताकद असायला हवी, तुमची कमजोरी नाही. जर नात्यांमध्ये तुम्ही अन्यायाकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून विचलित झाला आहात. लक्षात ठेवा, धर्माच्या आणि नात्याच्या लढाईत नात्यांपेक्षा सत्य हे सर्वश्रेष्ठ असतं. जो नात्यांच्या पलीकडे जाऊन कर्तव्याला प्राधान्य देतो तोच खरा योद्धा ठरतो. नक्की विचार करा. आणि तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग घडला आहे का की जिथे नात्यांमुळे तुम्हाला एखादा न्याय निर्णय घेताना अडचण आली आहे? तो अनुभव मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
भेटूया पुढच्या श्लोकात. जय श्रीकृष्ण. कधी कधी जग जिंकणं खूप सोपं असतं, पण आपल्याच माणसांच्या विरोधात उभं राहणं सर्वात कठीण असतं. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन आज अशाच एका वळणावर आहे, जिथे तो समोरच्या सैन्याकडे पाहून शत्रूची संख्या मोजत नाहीये, तर आपल्या नात्यांची यादी वाचतोय. ज्यांच्याकडून त्याने आयुष्यभर प्रेम आणि संस्कार मिळवले, त्यांनाच संपून विजय मिळवणं अर्जुनाला अशक्य वाटतंय. आजचा हा 34वा श्लोक तुम्हाला त्या मानसिक संघर्षाची जाणीव करून देईल, जेव्हा आपलं कर्तव्य पार पाडताना आपलीच माणसं सर्वात मोठा अडथळा बनतात. या हृदयद्रावक प्रसंगाचा अनुभव घेऊया ह्या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 34. अर्जुन उवाच. आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः मातुलः श्वशुराः पौत्रः श्यालः संबंधींस्तथा. अर्जुन म्हणाला, या युद्धात माझे आचार्य, वडील, मुले, आजोबा, मामा, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर सर्व प्रकारचे नातेवाईक उभे आहेत. हा केवळ एक श्लोक नसून अर्जुनाच्या मनातील युद्धाचा पराभव आहे. तो म्हणतोय, बघ कृष्ण, समोर कोण आहेत? द्रोणाचार्यांसारखे गुरु आहेत, भीष्म पितामहांसारखे आजोबा आहेत, ज्यांनी मला प्रेम दिलं, ज्ञान दिलं. मी त्यांच्याच रक्ताने माझे हात कसे माखू? श्रीकृष्णांचे ते रौद्र मौन अर्जुनाच्या या भावनिक कल्लोळाला शांतपणे न्याहाळत आहे. श्रीकृष्णाला माहीत आहे की अर्जुन ज्यांना नातेवाईक म्हणत आहेत, ते सर्व आज अधर्माच्या बाजूने उभे आहेत. पण अर्जुनाचे डोळे मोहाच्या धुक्याने इतके आंधळे झाले आहेत की त्याला अधर्म दिसत नाही. त्याला फक्त पितामहा आणि आचार्य दिसत आहेत. अर्जुनाचे हे भीतीदायक तर्क त्याला विजयापेक्षा मरणाला कवटाळायला जास्त प्रवृत्त करत आहे. हा श्लोक आपल्याला धर्माचे संकट म्हणजेच नैतिक द्विधा मनस्थिती काय असते हे शिकवतो. आयुष्यात अनेकदा आपल्याला अशा कठीण प्रसंगातून जावे लागते, जिथे आपल्याला सत्याची बाजू घ्यायची असते, पण विरोधात दुर्दैवाने आपलेच जवळचे लोक उभे असतात. जसा एखादा न्यायाधीश जेव्हा आपल्याच मुलाला गुन्हेगार म्हणून समोर पाहतो, तेव्हा त्याच्या मनात जे भावनिक वादळ उठते, तसेच वादळ आज अर्जुनाच्या मनात घोंगावत आहे. हा श्लोक आपल्याला सांगतो की जेव्हा तुम्ही सत्यासाठी लढता, तेव्हा तुमचे नातेवाईक कोण आहेत हे महत्वाचे नसते, तर ते कोणत्या बाजूने म्हणजेच धर्माच्या की अधर्माच्या बाजूने उभे आहेत हे महत्वाचे असते. लक्षात ठेवा, जोपर्यंत मोहाचे हे ढग तुमच्या बुद्धीवरून विरघळत नाहीत, तोपर्यंत माणसाला कर्तव्याचा आणि सत्याचा मार्ग स्पष्टपणे सापडत नाही. आपली नाती आपल्याला सत्यापासून दूर नेणारी नसावीत, ह्यावर एकदा नक्की विचार करा. आणि तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग घडला आहे का की जिथे एका बाजूला तुमचे जवळचे नातेवाईक किंवा मित्र होते आणि दुसऱ्या बाजूला सत्य? अशा वेळी तुम्ही कोणाची निवड केली? तुमचे ते अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. जेव्हा एखादा माणूस आपल्या कर्तव्याला घाबरतो
तेव्हा तो स्वतःच्या पराभवाला त्यागाचं गोंडस नाव देण्याचा प्रयत्न करतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन आज अशाच एका मानसिकतेत आहे. त्याला आता पृथ्वीचं राज्य तर सोडाच, पण साक्षात तिन्ही लोकांचं साम्राज्य मिळालं तरी ते आपल्या माणसांच्या रक्ताने माखलेलं नकोय. तो श्रीकृष्णासमोर जाहीर करतोय की त्यांनी मला मारलं तरी चालेल, पण मी मात्र त्यांच्यावर वार करणार नाही. आजचा हा 35वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा मोहाचे ढग डोळ्यासमोर येतात तेव्हा माणसाला सत्यापेक्षा स्वतःचं जीव देणं जास्त सोपं का वाटू लागतं. या गंभीर प्रश्नाचं उत्तर शोधूया या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 35. अर्जुन उवाच एतान्न हन्तुमिच्छामि ज्ञतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किनु मही कृते. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जरी या सर्वांनी मला ठार मारलं तरीही मला यांना मारण्याची इच्छा नाही. केवळ पृथ्वीसाठीच काय, पण त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी यांना मारण्यास तयार नाही. अर्जुन इथे श्रीकृष्णाला मधुसूदन म्हणत आहे. मधु नावाच्या राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णाला अर्जुन जणू आठवण करून देतोय की कृष्णा, तू तर असुरांचा नाश केला होतास, पण इथे तर माझी आपली माणसं उभी आहेत. मी राक्षसांना मारू शकतो, पण आपल्याच गुरूंचा आणि बांधवाचा वध मी कसा करू. श्रीकृष्णांचे ते रौद्र मौन अर्जुनाला एक मूक प्रश्न विचारत आहे. जर तू सत्यासाठी लढणार नाहीस तर अधर्माचा विजय होणार नाही का. पण अर्जुनाचे डोळे रक्ताच्या नात्याने इतके आंधळे झाले आहेत की त्याला धर्माचं रक्षण करण्यापेक्षा नात्यांचं संरक्षण करणं जास्त महत्वाचं वाटत आहे. अर्जुनाचे हे भीतिदायक तर्क त्याला सांगत आहेत की आपल्याच माणसांना मारून मिळवलेलं स्वर्गाचं राज्यही नरकासमान असेल. हा श्लोक आपल्याला धर्माची परीक्षा नेमकी कशी असते हे सांगतो. अनेकदा आपण आपल्या वैयक्तिक नात्यांच्या किंवा ओळखीच्या दबावाखाली येऊन सत्याचा त्याग करायला तयार होतो. जसा एखादा माणूस आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी भ्रष्टाचाराला साथ देतो आणि स्वतःचे समर्थन करताना म्हणतो की मी हे केवळ माझ्या माणसांच्या सुखासाठी करतोय. तसाच मोठा गोंधळ आज अर्जुनाच्या मनात निर्माण झाला आहे. अर्जुनाचा हा तर्क आपल्याला एक मोलाचा धडा शिकवतो की जर तुम्ही नात्यापोटी अधर्माला विरोध नाही केला तर तुमचे ते वैयक्तिक प्रेम संपूर्ण जगासाठी पाप ठरू शकते. हा श्लोक सांगतो की नात्यांचा अतिमोह माणसाला त्याच्या महान ध्येयापासून कसे सहज भरकटवू शकतो. जेव्हा तुम्ही सत्याच्या विरोधात उभ्या असलेल्या जवळच्या व्यक्तीला केवळ नात्यापोटी साथ देता तेव्हा तुम्ही सत्याचाच पराभव करत असता. लक्षात ठेवा, अधर्माचे समर्थन करणे हा देखील अधर्माचाच एक भाग आहे. तुमचे नातेवाईक प्रिय असावेत, पण ते सत्यापेक्षा श्रेष्ठ कधीच असू नये.
नक्की विचार करा. आणि तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की जिथे तुमच्या स्वतःच्या माणसांच्या फायद्यासाठी तुम्हाला चुकीच्या गोष्टीला साथ द्यावी लागली किंवा तसा दबाव आला? अशा वेळी तुम्ही काय केलं? तुमचे ते अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या श्लोकात. जय श्रीकृष्ण. अन्यायाविरुद्ध लढणं हे कर्तव्य असतं, पण जेव्हा मन कमकुवत होतं तेव्हा आपल्याला कर्तव्यापेक्षा पापाची भीती जास्त वाटू लागते. कुरुक्षेत्रावर अर्जुन आज याच गोंधळात आहे. धृतराष्ट्राचे पुत्र अन्यायी आहेत हे माहीत असूनही तो त्यांना मारण्याला पाप म्हणतोय. आजचा हा 36वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा भीती माणसाचा विवेक हिरावून घेते तेव्हा तो अन्यायाला शिक्षा देण्याऐवजी पळवाटा कशा शोधू लागतो. जाणून घेऊया हे गुपित या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 36. अर्जुन उवाच. निहत्य धार्त राष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान्नः त्वेता नात तायिनः. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, ह्या धृतराष्ट्रपुत्रांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे? या अन्यायींना मारून आम्हाला केवळ पापच लागणार आहे. अर्जुन इथे श्रीकृष्णांना जनार्दन म्हणत आहे, ज्याचा अर्थ आहे दुष्टांना शिक्षा देणारा. अर्जुन जणू म्हणतोय, कृष्णा, तू तर दुष्टांना शिक्षा देतोस, मग मला या पापाच्या विळख्यात का ढकलतोयस? शास्त्राप्रमाणे आतताई जसे की विष देणारे, घर जाळणारे, शस्त्र उचलणारे यांना मारणे हे पाप नसते हे अर्जुनाला माहीत आहे. तरीही तो म्हणतोय की यांना मारून मला फक्त पापच लागेल. श्रीकृष्णांचे ते रौद्र मौन अर्जुनाच्या या विचित्र तर्काकडे पाहून जणू हसत आहे. श्रीकृष्णाला माहीत आहे की हा दयाळूपणा नसून हा अर्जुनाचा मानसिक थकवा आहे. अर्जुनाचे हे भीतीदायक तर्क त्याला सांगत आहेत की विजयाचा उत्सव करण्याऐवजी तो स्वतःला एका गुन्हेगाराच्या नजरेतून पाहू लागला आहे. हा श्लोक आपल्याला धर्माचे चुकीचे आकलन म्हणजेच धर्माचा चुकीचा अर्थ लावणे किती घातक असते हे शिकवतो. अनेकदा आपण एखाद्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला घाबरतो आणि स्वतःच्या त्या भीतीला शांतता किंवा क्षमा असे गोंडस नाव देऊन मोकळे होतो. जसा एखादा माणूस आपल्या डोळ्यासमोर होणारा भ्रष्टाचार किंवा अन्याय उघड्या डोळ्यांनी सहन करतो आणि म्हणतो की मला उगाच भांडण नको, मी हे सर्व देवावर सोडलंय. तसाच अर्जुन आज पापाच्या भीतीने अधर्माला मोकळे रान सोडून देण्याचे समर्थन करत आहे. हा श्लोक आपल्याला सावध करतो की जर तुम्ही वेळेवर अन्यायाला पायबंद घातला नाही किंवा गुन्हेगाराला शिक्षा दिली नाही तर तो अन्याय मुकाट्याने सहन करणे हेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे पाप ठरते. लक्षात ठेवा, चुकीच्या माणसाला साथ देणे जेवढे पाप आहे तेवढेच पाप अन्यायाविरुद्ध गप्प बसणे हे देखील आहे. मोहाचे हे ढग माणसाची विवेकबुद्धी कशी नष्ट करू शकतात
हे अर्जुनाच्या या गोंधळावरून आपल्याला प्रकर्षाने समजते. नक्की विचार करा. आणि तुमच्या आयुष्यात कधी असं घडलंय का की जिथे तुम्हाला माहीत होतं की अन्याय होतोय, पण केवळ वादाच्या भीतीपोटी तुम्ही तिथे गप्प राहिलात? तो प्रसंग आणि त्याबद्दल तुमचे आजचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. कधी कधी जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या माणसांना गमावण्याची भीती जास्त मोठी असते. कुरुक्षेत्रावर अर्जुन आज याच कात्रीत अडकला आहे. तो श्रीकृष्णांना थेट विचारतोय की ज्यांच्या रक्ताने हात माखले असतील त्या साम्राज्यात सुख कसं मिळेल. आजचा हा 37वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा मोहाचा पडदा डोळ्यांसमोर येतो तेव्हा माणसाला विजयाचं राज्यही एका पापासारखं वाटू लागतं. पाहूया अर्जुनाचा हा प्रश्न या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 37. अर्जुन वाच. तस्मान्नार्ह वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. अर्जुन म्हणाला, म्हणूनच आपल्या बांधवांना म्हणजेच धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारणे आमच्यासाठी योग्य नाही. हे माधवा, आपल्या स्वजनांना मारून आम्ही सुखी कसे होऊ शकतो? अर्जुन इथे श्रीकृष्णांना माधव या नावाने साद घालत आहे. अर्जुन म्हणतोय की कृष्णा, तू तर जगाचा स्वामी आहेस, मग तूच सांग, आपल्याच बांधवांची हत्या करून मला खरं सुख कसं मिळेल? अर्जुनासाठी समोर उभे असलेले लोक हे केवळ शत्रू नसून तर ते त्याचे स्वतःचे बांधव आहेत. श्रीकृष्णांचे ते रौद्र मौन अर्जुनाला एकच प्रश्न विचारत आहे. नात्यांचं सुख हे कर्तव्यापेक्षा मोठं असतं का? पण अर्जुनाचे डोळे मोहाने इतके भरले आहेत की त्याला सुख हे फक्त नात्यांमध्येच दिसत आहे, धर्मामध्ये नाही. अर्जुनाचे हे भीतीदायक तर्क त्याला रणांगणातून पळून जाण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. हा श्लोक आपल्याला नात्यांची आणि सुखाची खरी मर्यादा काय असते हे सांगतो. अनेकदा आपण स्वतःच्या चुकीच्या वागण्याचे समर्थन करताना म्हणतो की मी जे काही करतोय ते केवळ माझ्या स्वतःच्या माणसांसाठीच करतोय. जसा एखादा माणूस आपल्या कुटुंबाला भौतिक सुखात ठेवण्यासाठी लाच घेतो किंवा चुकीचा मार्ग स्वीकारतो आणि त्यालाच आपले कर्तव्य समजून बसतो, तसाच मोठा गोंधळ आज अर्जुनाच्या मनात निर्माण झाला आहे. अर्जुनाचा हा तर्क आपल्याला एक मोलाचा धडा देतो की जे सुख अधर्माच्या पायावर उभे असते ते सुख आणि तो आनंद कधीच कायमस्वरूपी टिकणारा नसतो. हा श्लोक सांगतो की लोभामुळे आंधळ्या झालेल्या माणसांना कदाचित आपली चूक दिसत नसेल, पण ज्यांना सत्याची जाण आहे त्यांनी तरी अधर्माला साथ देऊन स्वतःचे पतन करू नये. लक्षात ठेवा, आपल्या माणसांचे प्रिय होण्यासाठी जर तुम्ही अधर्माचा मार्ग निवडलात तर तुम्ही केवळ स्वतःचे नाही तर तुमच्या कुळाचे देखील नुकसान करत आहात. सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तोच शेवटी शाश्वत सुख देतो. विचार करा.
आणि तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की जिथे तुम्हाला एखाद्या चुकीच्या गोष्टीपासून फायदा होणार होता, पण तुमच्या विवेकाने तुम्हाला ती गोष्ट करण्यापासून रोखले? तो अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. कधी कधी समोरचा माणूस चुकीचं वागतोय म्हणून आपणही चुकीचं वागावं का, हा प्रश्न आपल्याला सतावत असतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन आज श्रीकृष्णांसमोर असाच एक तार्किक पेच मांडत आहे. तो म्हणतोय की कौरव लोभामुळे आंधळे झाले असतील, पण आपण तर डोळस आहोत. मग कुळाचा नाश करण्याचा पाप आपण का करायचं? आजचे हे 2 श्लोक तुम्हाला सांगतील की जेव्हा माणूस स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार बाळगतो, तेव्हा तो कर्तव्यापेक्षा स्वतःच्या प्रतिमेला जास्त महत्त्व कसं देऊ लागतो. चला तर मग अर्जुनाच्या या तर्काचा अनुभव घेऊया या श्लोकांच्या माध्यमातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 38 आणि 39. अर्जुन उवाच. यद्यपेते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रदोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भि जनार्दन. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जरी लोभामुळे भ्रष्ट झालेले हे लोक कुळाचा नाश केल्याने होणारा दोष आणि मित्रांशी द्रोह करण्यातले पाप पाहत नसले, तरी कुळाचा नाश केल्याने होणारा दोष स्पष्टपणे पाहणाऱ्या आपण या पापापासून निवृत्त होण्याचा विचार का करू नये? अर्जुन इथे श्रीकृष्णांसमोर स्वतःची शहाणकी मांडत आहे. तो म्हणतोय, कृष्णा, दुर्योधन आणि त्याचे भाऊ लोभाने आंधळे झाले आहेत. त्यांना पाप पुण्य समजत नाहीये. पण आपण तर ज्ञानी आहोत. आपल्याला तर कुळाचा नाश केल्यावर काय होतं हे माहीत आहे. मग आपणही त्यांच्यासारखेच वागायचे का? श्रीकृष्ण अर्जुनाच्या या तर्काकडे पाहून जणू सांगत आहे की कधी कधी अन्याय विरुद्ध न लढणे हे समोरच्याच्या पापापेक्षाही मोठे पाप असते. पण अर्जुन आता कुलक्षय म्हणजे वंशाचा विनाश या एकाच विचारात अडकला आहे. अर्जुनाचे हे भीतीदायक तर्क त्याला सांगत आहेत की विजयापेक्षा युद्ध टाळणे हेच मोठे पुण्य आहे. हा श्लोक आपल्याला विवेकाची खरी जबाबदारी काय असते हे शिकवतो. अर्जुन म्हणतोय की समोरचा माणूस चुकत असेल किंवा लोभामुळे आंधळा झाला असेल तर आपणही का चुकायचे? जसे रस्त्यावर 2 गाड्यांची टक्कर झाल्यावर जर एक जण शिवीगाळ करत असेल तर दुसरा शांत राहतो, कारण तो स्वतःला सुशिक्षित आणि समजूतदार समजतो. तसाच काहीसा तर्क अर्जुन आज श्रीकृष्णांसमोर मांडत आहे. परंतु आयुष्यात जेव्हा न्याय आणि अन्याय यांची थेट लढाई असते, तेव्हा मी शहाणा आहे म्हणून मी लढणार नाही, हा विचार खूप घातक ठरू शकतो. हा श्लोक आपल्याला सांगतो की तुमची बुद्धी आणि तुमचे ज्ञान जर तुम्हाला तुमचे मुख्य कर्तव्य करण्यापासून रोखत असेल तर ते खरे ज्ञान नसून तो तुमच्या मनाचा केवळ एक मोठा गोंधळ आहे. वाईट गोष्टींना विरोध न करणे हा शहाणपणा नसून
ती एक प्रकारची तटस्थता आहे, जी अधर्मालाच बळ देते. लक्षात ठेवा, चुकीच्या गोष्टीला मौन राहून साथ देणे हे देखील चुकीच्या वागण्या इतकेच गंभीर असते. ज्ञानाचा उपयोग संकटातून पळ काढण्यासाठी नाही, तर संकटावर विजय मिळवण्यासाठी केला पाहिजे. ह्यावर पण एकदा विचार करा. आणि तुमच्या आयुष्यात कधी असं घडलंय का की जिथे तुम्ही स्वतःला शहाणे समजून एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध करायचा टाळला आणि नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप झाला आहे? तो अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. जेव्हा एखादा समाज किंवा कुटुंब कोसळतं, तेव्हा फक्त माणसं मरत नाहीत, तर वर्षानुवर्षांचे संस्कार आणि परंपराही नष्ट होतात. अर्जुनाला आता फक्त रणांगणावरचं युद्ध दिसत नाहीये, तर त्याला संस्कृतीचा पाया ढासळताना दिसतोय. तो श्रीकृष्णांना सांगतोय की जर कुळातील रक्षकच संपले, तर येणाऱ्या पिढ्या अधर्माच्या अंधारात हरवून जातील. आजचा हा 40वा श्लोक तुम्हाला सांगेल की संस्कृतीचा नाश हा कोणत्याही युद्धापेक्षाही भयंकर का असतो. उलगडवूया हा विचार या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 40. अर्जुन उवाच. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः, धर्मे नष्टे कुलं कृत्सं धर्मोभिभवत्युत. अर्जुन म्हणाला, कुळाचा नाश झाल्यावर पिढ्यानपिढ्या चालत आलेले सनातन कुलधर्म नष्ट होतात आणि धर्माचा नाश झाल्यावर संपूर्ण कुळावर अधर्माचे राज्य पसरते. अर्जुन इथे एक समाजशास्त्राचा एक मोठा सिद्धांत मांडत आहे. तो म्हणतोय की जर कुळातील ज्येष्ठ आणि रक्षकच संपले, तर त्या कुटुंबातील संस्कार आणि परंपरा कोण जपणार? आणि जेव्हा संस्कार संपतात, तेव्हा पूर्ण समाज अधर्माच्या खाईत लोटला जातो. श्रीकृष्णांचे ते निशब्द गांभीर्य अर्जुनाचे हे सर्व तर्क ऐकून घेत आहे. जणू श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःच्या विवेकाने विचार करण्याची संधी देत आहे. अर्जुनाला वाटतंय की हे युद्ध फक्त जमिनीसाठी नाही, तर ते संस्कृतीच्या विनाशाचं कारण ठरेल. अर्जुनाचे हे भीतिदायक तर्क त्याला सांगत आहेत की विजयापेक्षा परंपरेचं रक्षण करणं महत्वाचं आहे. पण तो हे विसरत आहे की अधर्माला साथ देणारी परंपरा कधीच टिकत नाही. हा श्लोक आपल्याला संस्कार आणि मानवी मूल्यांचे महत्त्व सांगतो. अर्जुन म्हणतोय की जेव्हा घराचा किंवा समाजाचा मुख्य आधारस्तंभ कोसळतो, तेव्हा संपूर्ण कुटुंब विस्कळीत होते. जसे एखाद्या महावृक्षाच्या मुळावर घाव घातला की त्याच्या फांद्या आणि पाने आपोआप सुकून जातात, तसेच कुळातील थोरा मोठ्यांच्या नाशाने त्या कुळातील संस्कृतीचा आणि परंपरेचा अंत होतो. हा श्लोक आपल्याला सावध करतो की ज्या समाजात धर्माची, नीतिमत्तेची किंवा वडीलधाऱ्या संस्कारांची चाड उरत नाही, तिथे अराजकता आणि अधर्म माजायला वेळ लागत नाही. हा श्लोक सांगतो
की संस्कृती जपण्याच्या नावाखाली अधर्माला साथ देणे हा संस्कृतीचा सन्मान नसून अपमान आहे. चुकीच्या लोकांच्या हातात समाजाची किंवा धर्माची सूत्रे असणे हे कुलक्षयापेक्षाही अधिक घातक असते. लक्षात ठेवा, परंपरा टिकवण्यासाठी आधी त्या परंपरेचे रक्षण करणाऱ्यांचे आचरण शुद्ध असावे लागते. केवळ रक्ताची नाती टिकवणे म्हणजे कुलरक्षण नव्हे, तर सत्याचा मार्ग टिकवणे हेच खरे कुलरक्षण आहे. विचार करा. आणि तुम्हाला काय वाटतं, आपल्या आजच्या धावपळीच्या जगात आपण आपली मूळ संस्कृती आणि संस्कार हरवत चाललो आहोत का? तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. समाजात जेव्हा नैतिक मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा त्याचा फटका केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण संस्कृतीला बसतो. आजच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी व्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा वापर करून स्वैराचाराकडे वळते तेव्हा निर्माण होणाऱ्या विकृतीची किंमत एखाद्या निष्पाप आणि असहाय्य जीवाला मोजावी लागते. अर्जुनाला हीच भीती सतावते की युद्धामुळे जर संस्कारांचे रक्षकच संपले तर समाजात असाच अनाचार माजेल. आजचा हा 41वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा चारित्र्याचे स्तंभ कोसळतात तेव्हा समाजाचा पाया कसा उद्ध्वस्त होतो. जाणून घेऊया हे भीषण सत्य या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 41. अर्जुन उवाच. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, अधर्म वाढल्यामुळे कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि हे वर्ष्णेया, स्त्रिया दूषित झाल्या की वर्णसंकर अवांछित संतती निर्माण होतो. अर्जुन इथे श्रीकृष्णाला वार्ष्णेय म्हणजेच वृष्णिक कुळातील वीर या नावाने साद घालत आहे. तो म्हणतोय की कृष्णा, तू एक महान कुळातील आहेस. तुला कुळांचं महत्व माहीत आहे. जर युद्धाने पुरुषांचा नाश झाला तर स्त्रिया असहाय्य होतील आणि समाजात नीतिमत्ता उरणार नाही. श्रीकृष्णांचे ते स्थिर आणि भेदक डोळे अर्जुनाच्या या तर्काचं मोजमाप करत आहेत. अर्जुनाला भीती आहे की जेव्हा मर्यादांचे बांध फुटतात तेव्हा येणारी पिढी ही संस्कारहीन आणि गोंधळलेली असेल. अर्जुनाचे हे मती कुंठित करणारे विचार त्याला सांगत आहेत की हे युद्ध फक्त शत्रूंचा नाश करणार नाही तर ते समाजाच्या शुद्धतेला काळिमा फासणारं ठरेल. हा श्लोक आपल्याला सामाजिक पाया आणि नैतिकतेचे महत्त्व सांगतो. अर्जुन म्हणतोय की जेव्हा कुटुंबातील संस्कार आणि शिस्त संपते तेव्हा तो समाज पूर्णपणे दिशाहीन होतो. जसा एखादा अनियंत्रित पाण्याचा प्रवाह गावाला आणि शेताला सुपीक करण्याऐवजी उद्ध्वस्त करून टाकतो, तशी स्थिती नीतिमत्ता आणि मूल्य नसलेल्या समाजाची होते. समाजाची खरी प्रगती ही केवळ आर्थिक नसते,
तर ती त्यातील व्यक्तींच्या चारित्र्यावर आधारलेली असते. हा श्लोक सांगतो की जेव्हा भीती माणसाच्या मनावर ताबा मिळवते तेव्हा त्याला भविष्यात केवळ अंधार आणि विनाशच दिसू लागतो. संस्काराची भीती दाखवून कर्तव्यापासून पळ काढणे हा कधीच उपाय असू शकत नाही. लक्षात ठेवा, जर अधर्माचा पायाच उखडला नाही तर कोणतीही संस्कृती सुरक्षित राहू शकत नाही. भीतीपोटी घेतलेले निर्णय हे समाजाला वाचवू शकत नाहीत, तर ते अधर्मालाच बळ देतात. एकदा विचार करून पहा आणि तुम्हाला काय वाटते? आजच्या काळात केवळ आर्थिक प्रगती महत्वाची आहे की आपल्या जुन्या नैतिक मूल्यांचे संवर्धन करणे देखील तितकेच गरजेचे आहे? तुमची मते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्री कृष्ण. माणसाची भीती जेव्हा मर्यादा बाहेर जाते तेव्हा त्याला केवळ स्वतःचाच नाही तर आपल्या पूर्वजांच्याही पतनाची भीती वाटू लागते. कुरुक्षेत्रावर अर्जुनाची अवस्था आज तशीच झाली आहे. त्याला वाटतंय की या युद्धामुळे होणारा कुलक्षय त्यांच्या पितरांनाही नरकात ढकलून देईल. आजचा हा 42वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा संस्कृतीचे खांब ढासळतात तेव्हा आपल्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम पिढ्यानपिढ्या कसं भोगावं लागतं. उलगडूया हा आध्यात्मिक संघर्ष या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 42. अर्जुन उवाच. संकरो नरकायेव कुलघ्नाम कुलस्य च पतन्ति पितरोर्योषां लुप्तपिंडोदक क्रियाः. अर्जुन म्हणाला, वर्णसंकर हा कुलघातकांना आणि कुळाला नरकात नेण्यासाठीच कारणीभूत ठरतो. पिंडदान आणि तर्पण या क्रिया लुप्त झाल्यामुळे त्यांचे पितरही अधपतित होतात, म्हणजेच स्वर्गातून खाली पडतात. अर्जुन इथे धर्माच्या अत्यंत संवेदनशील पैलूवर बोट ठेवत आहे. सनातन परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या चालत आलेले श्राद्ध आणि तर्पण हे पूर्वजांना तृप्त ठेवतात. पण अर्जुन म्हणतोय, कृष्णा, जर या युद्धात कुळाचाच नाश झाला आणि वर्णसंकर निर्माण झाला तर पितरांना पाणी द्यायलाही कोणी उरणार नाही. श्रीकृष्णांचे ते निरीक्षक मौन अर्जुनच्या या पराकोटीच्या भीतीला शांतपणे टिपत आहे. अर्जुनाला वाटतंय की हा नरकाचा मार्ग आहे. अर्जुनाचे हे काळजाचा ठाव घेणारे शब्द सुचवत आहेत की जो विजय आपल्या पूर्वजांना नरकात धाडणारा असेल तो विजय मिळवून तरी काय अर्थ. अर्जुनाचा मोह आता त्याला इतका हतबल करत आहे की त्याला स्वतःच्या पराक्रमापेक्षा स्वतःच्या पापाची जास्त भीती वाटू लागली आहे. हा श्लोक आपल्याला मुळांशी असलेल्या नात्याची म्हणजेच आपल्या संस्कृतीशी असलेल्या बंधांची जाणीव करून देतो. अर्जुन म्हणतोय की जेव्हा आपण आपल्या परंपरा आणि मूल्ये तोडतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त आपल्या वर्तमान काळावर नाही तर आपल्या भूतकाळावर आणि भविष्यावरही होतो.
जसे एखाद्या झाडाची मुळे जर कुजली तर त्यावर नवीन फळे कधीच येत नाहीत आणि त्या झाडाचे अस्तित्वच संपून जाते. तसेच काहीसे आपल्या संस्कृतीच्या बाबतीत घडते. हा श्लोक आपल्याला शिकवतो की मोठे निर्णय घेताना आपण केवळ स्वतःचाच विचार न करता आपल्या समृद्ध वारशाचाही विचार करायला हवा. हा श्लोक सांगतो की जेव्हा कर्तव्य समोर असते तेव्हा केवळ भीतीपोटी परंपरेचा आधार घेणे हा एक प्रकारचा पळपुटेपणा असू शकतो. परंपरा या आपल्याला सामर्थ्य देण्यासाठी असतात, कर्तव्य टाळण्यासाठी नसतात. लक्षात ठेवा, जर तुम्ही अन्यायाला विरोध केला नाही तर तो वारसा पुढे नेण्याला काहीच अर्थ उरत नाही. तुमचे कर्म हे तुमच्या परंपरेला साजेसे असायला हवे. ह्यावर विचार करा. आणि तुम्हाला काय वाटते, आपल्या परंपरा आपल्याला पुढे जाण्यासाठी बळ देतात की त्या आपल्याला जुन्या विचारात अडकवून ठेवतात? तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्री कृष्ण. जेव्हा एखादी युद्ध ज्वाला भडकते तेव्हा ती फक्त माणसं जाळत नाही, तर पिढ्यानपिढ्या जपलेली संस्कृती आणि परंपराही राख करून टाकते. कुरुक्षेत्रावर अर्जुन आज याच भयावह सत्याने अस्वस्थ झाला आहे. त्याला वाटतंय की या युद्धामुळे होणारा वर्णसंकर त्याच्या कुळाचे शाश्वत धर्मच कायमचे पुसून टाकेल. आजचा हा 43वा श्लोक तुम्हाला सांगेल की संस्कारांची साखळी तुटते तेव्हा अख्खा समाज एका सांस्कृतिक महाप्रलयाच्या उंबरठ्यावर कसा येऊन थांबतो. उलगडूया हा विचार या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. श्लोक 43. अर्जुन उवाच. दोषैरेतैः कुलग्ननां वर्णसंकर कारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मः कुलधर्माश्च शाश्वतः. अर्जुन म्हणाला, या वर्णसंकर निर्माण करणाऱ्या दोषांमुळे कुलघातकांचे सनातन कुलधर्म आणि जातीधर्म नष्ट होऊन जातात. अर्जुन इथे एक अतिशय भीतीदायक सत्य मांडत आहे. तो म्हणतोय की जेव्हा एका पिढीचा अहंकार आणि लोभ युद्धाला जन्म देतो तेव्हा फक्त माणसं मरत नाही, तर हजारो वर्षांपासून चालत आलेले संस्कार, परंपरा आणि मूल्य कायमची पुसली जातात. श्रीकृष्णाचे ते स्थिर प्रतिबिंब रथावर बसून अर्जुनाचा हा विलाप ऐकत आहे. श्रीकृष्णाला माहित आहे की खरा धर्म हा युद्धाने नष्ट होत नाही, तर अधर्माला घाबरून पळून गेल्याने नष्ट होतो. पण अर्जुन आता सनातन मूल्यांच्या नाशाच्या भीतीने इतका व्याकुळ झाला आहे की त्याला न्यायाची तलवार ही अधर्माची साथ देणारी वाटू लागली आहे. अर्जुनाचे हे मतिभ्रष्ट करणारे तर्क त्याला विजयापासून दूर लोटत आहे. हा श्लोक आपल्याला आपल्या कर्माच्या परिणामांची जाणीव करून देतो. अर्जुन म्हणतोय की आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे येणाऱ्या पिढ्यांचे संस्कार आणि भविष्य धोक्यात येऊ शकते. जसे एका गढूळ थेंबामुळे संपूर्ण स्वच्छ सरोवर पिण्यालायक उरत नाही, तसेच आपल्या एका चुकीच्या कृतीमुळे संपूर्ण कुळाची प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते. हा श्लोक आपल्याला शिकवतो
की आपण जे काही करतो त्याचा खोलवर परिणाम आपल्या समाजावर आणि संस्कृतीवर होत असतो. हा श्लोक सांगतो की जेव्हा आपण सत्यासाठी लढायला घाबरतो किंवा पळ काढतो, तेव्हा आपण नकळतपणे अधर्माचाच पाया अधिक मजबूत करत असतो. संकटाच्या वेळी शांत राहणे हा नेहमीच शहाणपणा नसतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही अन्यायाला वेळेवर रोखले नाही तर तोच अन्याय तुमच्या कुळाच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो. आपले निर्णय हे भविष्याला अंधाराकडे नेणारे नसावेत. विचार करा. आणि तुम्हाला काय वाटते? एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे किंवा कृतीमुळे खरोखरच संपूर्ण कुटुंबाला किंवा समाजाला त्याचा त्रास सहन करावा लागतो का? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या श्लोकात. जय श्री कृष्ण. माणसाला जेव्हा स्वतःच्या कर्माची भीती वाटते तेव्हा तो शास्त्रांमधील नरकाच्या कथांचा आधार घेऊ लागतो. कुरुक्षेत्रावर अर्जुन आज याच भयावह मानसिकतेत आहे. त्याला वाटतंय की कुलधर्माचा त्याग केल्यामुळे त्याला आणि त्याच्या वंशाला अनंत काळ नरकात सडावं लागेल. आजचा हा 44वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा भीती माणसाच्या बुद्धीला ग्रासते तेव्हा त्याला भविष्यात केवळ अंधार आणि यातनाच कशा दिसू लागतात. उलगडूया हा आध्यात्मिक पेच या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1, अर्जुन विषाद योग. श्लोक 44. अर्जुन उवाच. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनु शुश्रू. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत अशा माणसांना अनंत काळापर्यंत नरकात राहावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत. अर्जुन इथे स्वतःच्या ज्ञानाचा आणि आजवर ऐकलेल्या शास्त्रांचा आधार घेत आहे. तो म्हणतोय, कृष्णा, मी आजवर गुरूंनी आणि पूर्वजांनी सांगितलेलं ऐकलं आहे की जो आपल्या कुळाची मर्यादा पाळत नाही त्याला नरकाची यातना भोगावी लागते. श्रीकृष्णाचे ते संयमित आणि तटस्थ भाव अर्जुनाच्या या तर्काचा साक्षीदार होत आहेत. अर्जुनाला वाटतंय की हे युद्ध त्याला पापाच्या अशा खाईत लोटेल जिथून परतण्याचा कोणताही मार्ग नसेल. अर्जुनाचे हे थरकाप उडवणारे विचार त्याला एका महापापाच्या भीतीखाली इतके दाबून टाकतात की त्याला समोर उभा असलेला खरा धर्म हाच अधर्म वाटू लागला आहे. हा श्लोक आपल्याला श्रद्धेचा आणि शास्त्रांचा आपल्या निर्णयावर होणारा परिणाम दाखवतो. अर्जुन इथे आम्ही असे ऐकले आहे असा शब्द वापरतोय. याचा अर्थ त्याचे विचार त्याने आजवर केवळ ऐकलेल्या गोष्टींवर आणि भीतीवर आधारित आहेत. जसा एखादा माणूस केवळ ऐकीव गोष्टींमुळे किंवा कोणाकडून तरी ऐकलेल्या भीतीपोटी आयुष्यात मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यास घाबरतो, तशीच काहीशी केविलवाणी स्थिती आज अर्जुनाचीही झाली आहे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की अर्ध्या किंवा ऐकीव ज्ञानावर आधारित भीती ही शत्रूच्या शस्त्रापेक्षाही जास्त घातक ठरू शकते. हा श्लोक सांगतो
की जोपर्यंत तुमच्या मनात सत्याचा आणि शुद्ध ज्ञानाचा प्रकाश पडत नाही, तोपर्यंत कल्पित भीती तुम्हाला तुमच्या कर्तव्यापासून रोखत राहते. आपण अनेकदा लोक काय म्हणतील किंवा असं होईल किंवा तसं होईल या ऐकीव शंकांमध्ये अडकून आपली प्रगती थांबवतो. लक्षात ठेवा, भीती ही नेहमी अज्ञानातून जन्माला येते आणि ती दूर करण्यासाठी केवळ ऐकीव माहिती नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाचे आणि सत्याचे ज्ञान आवश्यक असते. कल्पनेतल्या नरकापेक्षा कर्तव्याचा त्याग करणे हाच मोठा दोष आहे. ह्यावर एकदा विचार करा. आणि तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की जिथे केवळ लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही एखादा चांगला निर्णय घेण्याचे टाळले? तो अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. काही वेळा माणसाला विजयाची स्वप्न पडण्याऐवजी स्वतःच्याच विचारांची भीती वाटू लागते. कुरुक्षेत्रावर अर्जुनाचं मन आज अशाच टोकाच्या अपराधी भावनेत अडकलं आहे. त्याला वाटतंय की केवळ राज्याच्या लोभासाठी आपल्याच माणसांचं रक्त सांडणं हे इतिहासातील सर्वात मोठं पाप असेल. आजचा हा 45वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा विवेकापेक्षा भीती वरचढ ठरते, तेव्हा एक महापराक्रमी योद्धाही स्वतःच्याच अस्तित्वाचा धिक्कार कसा करू लागतो. पाहूया अर्जुनाचा हा आंतरिक संघर्ष या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 45. अर्जुन उवाच, अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुख लोभेन हंतु स्वजन मुद्यतः. अर्जुन म्हणाला, किती खेदाची गोष्ट आहे की आम्ही बुद्धिमान असूनही हे मोठं पाप करण्यास तयार झालो. केवळ राज्याच्या आणि सुखाच्या लोभापोटी आम्ही आमच्या स्वजनांना मारण्यास सज्ज झालो आहोत. अर्जुन इथे स्वतःला आणि आपल्या भावांना बुद्धिमान असूनही मूर्ख ठरवत आहे. तो म्हणतोय की कृष्णा, आम्हाला माहीत आहे की हे पाप आहे, तरीही केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी आणि सत्तेच्या सुखासाठी आम्ही आमच्याच रक्ताची होळी करायला निघालो आहोत. श्रीकृष्णाचे ते पारदर्शक आणि गंभीर स्मित जणू अर्जुनाला सांगत आहे की हा लोभ नसून हा तुझा भ्रम आहे. अर्जुनाचे हे हृदयाला पीळ पाडणारे शब्द हेच सिद्ध करत आहेत की युद्धाच्या मैदानावर उभा असलेला हा जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धर आज आपल्याच विचारांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे. हा श्लोक आपल्याला पश्चाताप आणि विवेक यातील संघर्षाची जाणीव करून देतो. अनेकदा आपण एखाद्या गोष्टीच्या मोहात पडतो आणि जेव्हा त्याचे गंभीर परिणाम समोर दिसू लागतात, तेव्हा आपल्याला आपल्या चुकीची जाणीव होते. जसा एखादा माणूस रागाच्या किंवा मोहाच्या भरात आपल्या जवळच्या व्यक्तीचे नुकसान करतो आणि नंतर डोक्याला हात लावून पश्चाताप करत बसतो. तसाच काहीसा आत्मक्लेश आज अर्जुनाला होत आहे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी झालेला पश्चाताप हा आपल्याला पापापासून वाचवू शकतो. पण जर तो केवळ भीतीपोटी असेल तर तो आपल्याला कमकुवतही करू शकतो. हा श्लोक सांगतो
की सत्तेपेक्षा नीतिमत्ता नेहमीच मोठी असते, पण ती नीतिमत्ता आपले कर्तव्य टाळण्यासाठी ढाल म्हणून वापरली जाऊ नये. अनेकदा आपण नैतिकता आणि पळपुटेपणा यात गोंधळून जातो. चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश जितके टाकाऊ आहे, तितकेच योग्य कामापासून मागे हटणे हे देखील चुकीचे आहे. खरा पश्चाताप तोच जो आपल्याला सुधारण्याची संधी देतो, ना की जो आपल्याला हतबल करतो. लक्षात ठेवा, आपल्या विवेकाचा आवाज हा आपल्याला लढण्यासाठी बळ देणारा असावा, पळ काढण्यासाठी नाही. बघा, विचार करून एकदा. आणि तुम्हाला काय वाटते, पश्चाताप ही माणसाला सुधारण्याची पहिली पायरी आहे की त्याला कमकुवत करणारी गोष्ट? तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. जेव्हा संघर्षाची भीती कर्तव्यापेक्षा मोठी होते, तेव्हा एक शूरवीर योद्धाही मृत्यूला आपला मित्र मानू लागतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन आज याच टोकाच्या निर्णयावर आला आहे. तो श्रीकृष्णाला सांगतोय की शस्त्र हातात घेतलेल्या शत्रूंनी मला निशस्त्र अवस्थेत मारलं तरी ते माझ्यासाठी अधिक हिताचं ठरेल. आजचा हा 46वा श्लोक तुम्हाला सांगेल की जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या खचतो, तेव्हा त्याला लढण्यापेक्षा स्वतःचा अंत करणं जास्त सोपं का वाटू लागतं. पाहूया अर्जुनाचं हे आत्मसमर्पण या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1, अर्जुन विषाद योग, श्लोक 46. अर्जुन उवाच. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरम भवेत. अर्जुन म्हणाला, जर हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणांगणात प्रतिकार न करणाऱ्या आणि शस्त्रहीन असलेल्या मला ठार मारले तरी ते माझ्यासाठी अधिक कल्याणकारी ठरेल. अर्जुन आता आत्मसमर्पणाच्या अशा टोकावर पोहोचला आहे जिथे त्याला आत्मबलिदान हे साम्राज्यापेक्षा श्रेष्ठ वाटू लागली आहे. तो म्हणतोय, कृष्णा, मला राज्य नको, मला सूड नको. जरी त्यांनी मला या अवस्थेत मारलं तरी मला दुःख होणार नाही, कारण किमान माझ्या हातून माझ्या माणसांचं रक्त तरी सांडणार नाही. श्रीकृष्णाचे ते अचल आणि गहन भाव अर्जुनाच्या या मानसिक पडझडीला न्याहाळत आहेत. अर्जुन इथे केवळ शस्त्र सोडत नाहीये, तर तो स्वतःचं अस्तित्वच नाकारत आहे. अर्जुनाचे हे मतिभ्रम करणारे शब्द हेच सुचवत आहेत की जेव्हा माणुसकी आणि कर्तव्य यांच्यात युद्ध होतं, तेव्हा एक महान योद्धा कसा उद्ध्वस्त होऊ शकतो. हा श्लोक आपल्याला अतिभावुकतेचे आणि टोकाच्या मानसिक तणावाचे परिणाम सांगतो. जेव्हा आपण एखाद्या संकटाने इतके खचून जातो की आपल्याला संकटाशी लढण्यापेक्षा हार मानणे जास्त सोपे वाटू लागते, तेव्हा आपण अर्जुनाच्या या भूमिकेत असतो. जसा एखादा विद्यार्थी परीक्षेच्या भीतीपोटी अभ्यास करणे सोडून देतो आणि म्हणतो की मी नापास झालो तरी चालेल, पण मला आता हे ओझे नको. तसाच आज अर्जुन रणांगणावर स्वतःचे सामर्थ्य विसरून निशस्त्र उभा आहे. अन्यायाचा प्रतिकार न करणे म्हणजे नेहमीच शांती नसते,
तर कधी कधी तो निव्वळ तुमचा कमकुवतपणा असतो. हा श्लोक सांगतो की ध्येय साध्य करताना येणाऱ्या मानसिक अडथळ्यांना जर तुम्ही वेळेवर जिंकले नाही तर तुमचे स्वतःचे सामर्थ्यच तुमच्या विरोधात उभे राहते. संकटाच्या वेळी शस्त्र सोडून देणे हा उपाय नसून तर तो स्वतःचा पराभव स्वतःच स्वीकारण्यासारखे आहे. शत्रूने मारलेले घाव भरून येतात, पण स्वतःच्या भीतीने दिलेली हार तुमच्या मनावर आयुष्यभरासाठी जखम करते. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लढण्याचे धैर्य सोडता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःचाच नाही तर तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा विश्वासघात करत असता. विचार करा. आणि तुम्हाला काय वाटते, आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगी शस्त्र टाकून देऊन माघार घेणे हे योग्य असते का? तुमची मते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील श्लोकात. जय श्रीकृष्ण. जेव्हा शब्दांची धार संपते आणि धैर्याचा बांध फुटतो तेव्हा एक महायोद्धाही रणांगणावर गुडघे टेकतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाने आज केवळ आपलं गांडीव धनुष्यच त्यागलं नाही तर आपला आत्मविश्वासही पूर्णपणे गमावला आहे. आजचा हा 47 श्लोक तुम्हाला त्या सुन्न करणाऱ्या क्षणाचं दर्शन घडवे जिथे अर्जुनाचा विषाद त्याच्या शिखरावर पोहोचला आहे. पहा, एका अध्यायाचा हा शेवट आणि एक महान क्रांतीची ही सुरुवात या श्लोकाच्या माध्यमातून. अध्याय 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 47. संजय उवाच. एव मुक्तार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापं शोकसंविग्रमानसः. संजय म्हणाला, रणांगणात अशा प्रकारे बोलून शोकाने व्याकुळ झालेल्या मनाने अर्जुनाने आपले बाण आणि धनुष्य त्यागले आणि तो रथाच्या मागील भागात जाऊन बसला. इथे पहिल्या अध्यायाचा समारोप होतो. अर्जुनाची अवस्था आता एका अशा फुलासारखी झाली आहे जे वादळापूर्वीच कोमेजून गेलं आहे. त्याने केवळ शस्त्र सोडली नाहीत तर त्याने आपला आत्मविश्वासही गमावला आहे. श्रीकृष्णाचे ते स्थिर आणि करुणायुक्त नेत्र रथाच्या आसनावर बसलेल्या अर्जुनाकडे पाहत आहे. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की ज्या पांडवांच्या पराक्रमाची तुम्हाला भीती होती त्यातील महापराक्रमी अर्जुन आज रणांगणावर युद्ध सोडून शोक करत बसला आहे. अर्जुनाचा हा मानसिक संन्यास हेच दर्शवितो की जोपर्यंत मनात संभ्रम आहे तोपर्यंत जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला विजय मिळवून देऊ शकत नाही. हा श्लोक आपल्याला मानसिक थकव्याची परमोच्च सीमा दाखवतो. आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा आपण सर्व प्रयत्न सोडून हतबल होऊन बसतो आणि आपल्याला पुढे जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. जसा एखादा खेळाडू अंतिम सामन्याच्या अगदी जवळ येऊन विजयाची संधी असतानाही आता माझ्याकडून हे होणार नाही असे म्हणून हताश होऊन मैदान सोडून देतो, तसाच महान योद्धा अर्जुन आज रथात शस्त्र टाकून मागे बसला आहे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की जेव्हा आपली भावना आपल्या कर्तव्यावर हावी होते
तेव्हा आपण स्वतःच्या अफाट सामर्थ्यालाच पूर्णपणे विसरून जातो. हा श्लोक सांगतो की जरी अर्जुन रडत आणि हतबल होऊन खाली बसला असला तरी हा त्याचा शेवट नाही, तर ही एका महान ज्ञानाची पूर्वतयारी आहे. कधी कधी माणसाला स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून पूर्णपणे शून्य व्हावे लागते. तेव्हाच आणि तेव्हाच त्याला ईश्वरीय ज्ञानाची प्राप्ती होते. अर्जुनाचे हे खाली बसणे हे सुचवते की जेव्हा तुमचे सर्व तर्क संपतात तेव्हाच खऱ्या धर्माची आणि ज्ञानाची सुरुवात होते. लक्षात ठेवा, आयुष्यात जेव्हा तुम्ही पूर्णपणे कोलमडता तेव्हा समजावे की आता साक्षात भगवंत तुमचा हात धरून तुम्हाला सावरण्यासाठी सज्ज आहेत. नक्की विचार करा. आणि तुम्हाला काय वाटते, आयुष्यात जेव्हा आपण पूर्णपणे हरतो तेव्हाच आपल्याला खऱ्या यशाचा मार्ग सापडतो का? तुमचे हे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग इथेच समाप्त होतो. भेटूया पुढच्या भागात, जिथे भगवान श्रीकृष्ण आपला मौन सोडणार आहेत. जय श्री कृष्ण.